नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या केवळ आपलं राज्य नाही तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये दुष्काळाची समस्या खूप मोठी आहे. कधी कधी काही संकट आपण स्वतःहूनच निर्माण करतो आणि त्यातलंच हे एक मोठं संकट म्हणावं लागेल. गेली 50-100 वर्ष आपण अमर्यादपणे पाणी वापरलं, पाणी उपसलं, हापसलं, परंतु याचा कधीच कोणी विचार केला नाही की हे पाणी आपल्याला साठवायचंय, ते अडवायचंय, ते जिरवायचं आहे. आणि आता जेव्हा दुष्काळाचं हे संकट आपल्या नाकातोंडाशी आलेलं आहे तेव्हा मात्र अनेक जणांना उमाळलेलं आहे या दुष्काळासंदर्भात. काही जण फक्त काही गोष्टी बोलतायत, काही जण आर्थिक मदत करतायत, तर काही जण कृतीही करू लागलेले आहेत. बॉलिवूडमध्ये टोकदार जाणीवा असलेला अभिनेता अशी आमिर खानची ओळख आहे. आमिर खानचे प्रत्येक सिनेमे हे थोडेसे हटके असतात. आमिर खानचा प्रत्येक सिनेमा हा 300-300 कोटीची त्याहूनपेक्षा जास्तची कमाई करतो. त्यामुळे आमिरनं दुष्काळासंदर्भात जी योजना काढलेली आहे दुष्काळ निवारणासाठी ती सुद्धा अशीच हटके आहे. आणि ज्याप्रमाणे बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवरती आमिरचे चित्रपट म्हणजे त्याचे प्रतिस्पर्धी आपण म्हणू शकत नाही, पण बाकी सगळ्यांना जसे पाणी पाजतात तसं पाणी प्रत्येकाच्या मुखी जाईल ही जी आमिरची संकल्पना आहे पाणी वाचवण्याची ती नेमकी काय आहे ते आपण आज आमिर खान आणि सत्यजित भटकर या दोघांकडनं जाणून घेणार आहोत. आपल्या दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आपण कट्ट्याला सुरुवात करूया. आमिर आणि सत्यजित, खरं तर महाराष्ट्राची आजची जी सगळ्यात मोठा महाराष्ट्राच्या पुढचा प्रश्न म्हणूया किंवा देशापुढचा जो प्रश्न आहे, आज 11 राज्यांमध्ये फार भीषण अशा प्रकारचा दुष्काळ आहे. आणि या दुष्काळाच्या बद्दल जितकं करता येईल तितकं खरं तर कमी आहे. पण सत्यमेव जयतेच्या मधून तुमची जी सुरुवात झाली होती, प्रश्न जे आहेत देशापुढचे ते घ्यायचे आणि त्याचं निराकरण व्हावं यापर्यंत त्याला घेऊन जायचं, ते सुटावेत याच्यासाठी. आणि त्याच्यामुळेच जेव्हा पाणी फाउंडेशनची स्थापना झाली त्याच्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स होती ती आम्ही बघितली होती. पण तरीही या निमित्तानं खरं तर महाराष्ट्राच्या सगळ्याच लोकांना जाणून घ्यायला आवडेल की ही पाणी फाउंडेशन नेमकं करण्याच्या मागची तुमची संकल्पना काय होती, ते का कोणत्या कारणांमुळे तुम्हाला सुरू करावं असं वाटलं. आणि मला जे त्याच्याबद्दलचं माहिती आहे ते म्हणजे आत्ता ज्ञानदा असं म्हणाले की तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजणारं ते ठराव, पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा ही जी योजना आहे पाणी फाउंडेशन जे काही करू इच्छिते ते यशस्वी होणं हे फक्त पाणी फाउंडेशनसाठी नाही तर सगळ्या महाराष्ट्रासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. त्यामुळे पाणी फाउंडेशन जे काही करू पाहते त्याच्यामध्ये महाराष्ट्रानं त्याच्यात आलं पाहिजे आणि ते यशस्वी कसं होईल ते बघितलं पाहिजे. पण मुळामध्ये पाणी फाउंडेशन आहे काय आणि तुम्ही काय करू इच्छित आहे तुमच्या दोघांच्याच तोंडून सगळ्या महाराष्ट्राला ऐकायला आवडेल. मैं बोलूं? दरअसल मैं थोड़ा पहले से शुरू करता हूँ. जब हमने सत्यमेव जयते किया तो उस वक्त हमको बहुत ही स्ट्रांग रिस्पांस आया. पहले हमें पता नहीं था कि लोगों को सोशल इश्यूज में इतना इंटरेस्ट होगा नहीं होगा, लेकिन जब शो टेलीविजन पर आया और जिस तरह से लोग जुड़े शो के साथ और जिस तरह से ग्राउंड लेवल पे उसका रिस्पांस आया, हम बदलाव देखने लगे. इससे हमको अंदाजा हुआ कि लोग जो हैं वो बदलाव चाहते हैं और उसके लिए वो काम करने के लिए भी तैयार हैं. जब ये बातें हमारे सामने आई, हमने 3 सीजन किए. उसके बाद सत्या और मैं हम लोग बात कर रहे थे कि यही काम को हम क्या और एक कदम आगे ले जा सकते हैं. मतलब ये कि अभी तक तो हम ऑन टेलीविजन कम्युनिकेटर्स थे, लेकिन अगर हम ग्राउंड पे जाके काम करें तो क्या अगर हम किसी एक मुद्दे को उठाएं और उसी के साथ जुड़कर हम काम करें तो क्या हम एक बड़ा योगदान दे सकते हैं उस क्षेत्र में. और हम दोनों को लगा कि हमें वही करना चाहिए. टॉपिक क्या होना चाहिए, सत्या और मैं हम दोनों ने ज़्यादा वक्त नहीं लिया ये तय करने में कि एक तो ये पानी होना चाहिए टॉपिक, और हमको शुरुआत करनी चाहिए महाराष्ट्र से, क्योंकि हम दोनों महाराष्ट्र के हैं और पानी एक बहुत ही बड़ा मुद्दा है हमारे लिए. तो पानी और महाराष्ट्र से हमने डिसाइड किया कि हम शुरू करेंगे. हमें 2-3 चीज़ें लगी इसमें. एक तो ये कि हमें लगा कि इसमें एक बड़े स्केल पे करना बहुत ज़रूरी है, क्योंकि बहुत सारे एनजीओज हैं जो काम कर रहे हैं और बहुत ही अच्छा काम कर रहे हैं, लेकिन इसको हम स्केल अप कैसे करें ये हमारे लिए सबसे नंबर 1 प्रॉब्लम थी सामने. क्योंकि महाराष्ट्र में 46,000 गांव हैं और अगर हम छोटे सेटलमेंट्स को इंक्लूड करें तो 86,000 गांव हैं. तो इसको हमें बड़े स्केल पे करना है, ये हमारा इरादा था. तो सबसे पहले सत्या जो है वो महाराष्ट्र में घूमे और ये समस्या को महाराष्ट्र के अंदर क्या क्या समस्याएं हैं, क्या क्या तकलीफें हैं, क्यों ये काम नहीं हो रहा है,
हमने समझने की कोशिश की, क्योंकि महाराष्ट्र में ही ऐसे कई गांव हैं जहां हरियाली है, जहां पानी भरपूर है, और वो ऐसे गांव, ऐसे जगहों पे वो गांव है जहां पे भी कम बारिश होती है। वहां पे ना बारिश ज्यादा होती है आसपास के गांव के मुकाबले, और ना ही सरकार ने कुछ खास व्यवस्था उस गांव के लिए की है। लेकिन फिर भी कई गांव हमको ऐसे मिले जहां बहुत हमको जब हमने देखा तो हमको लगा कि यहाँ पे इतना पानी है, 3-3 फसल किसान ले रहे हैं साल में, तो क्या फर्क है, इन्होंने क्या किया और बाकी गांव ऐसा क्यों नहीं कर रहे हैं। तो वहां से हमारी शुरुआत हुई, और सबसे पहले तो हमको ये अंदाजा हुआ कि लोगों में एक फीलिंग है कि वो गांव जो है मिरेकल गांव है। मराठी में मिरेकल को क्या कहते हैं? जादू, चमत्कार। हाँ, जादुई गांव है, चमत्कारी गांव है। लेकिन सच्चाई ये है कि वो जादुई या चमत्कारी गांव नहीं है, वहां साइंस का इस्तेमाल किया गया है, और साइंस का इस्तेमाल करके वहां पानी को बचाया गया है, वहां पानी के स्तर को ऊपर लाया गया है, इसलिए वहां पे आप हरियाली देखते हैं। तो ये चीज लोगों के मन में उतरना बहुत जरूरी है। हम ये नजरिए से ना देखें कि वो गांव कोई चमत्कारी गांव है, हम ये नजरिए से देखें कि जो वो गांव में हो सकता है वो हमारे गांव में भी हो सकता है, हमारे शहर में भी हो सकता है। ये बहुत जरूरी है। हमने ये तय किया कि जो हम फाउंडेशन बना रहे हैं उसमें जो हम काम कर रहे हैं, हमको स्ट्रक्चर्स में, हमारे जो रिसोर्सेज हैं, हमको स्ट्रक्चर्स में इन्वेस्ट नहीं करना है। स्ट्रक्चर्स म्हणजे जलसंधारणाची जी स्ट्रक्चर्स आहेत त्याचं हो हमको इन्वेस्ट करना है इंसानों में, लोगों में। महाराष्ट्र में ऐसे हजारों लोग होने चाहिए जो वाटर कंजर्वेशन, वाटरशेड मैनेजमेंट का काम जानते हैं, और इसमें हमने सोचा कि सबसे बड़ा हम योगदान यहां दे सकते हैं। ये लॉन्ग टर्म काम है, लेकिन इसका असर बहुत गहरा हो सकता है, और हमें लगा कि यही काम में हमें ये इस पाथ पे हमें निकलना है कि हम लोगों को ट्रेन करें वाटर शेड मैनेजमेंट में, और दूसरा ये कि हम इसको एक पब्लिक मूवमेंट बनाएं। हम इसके लिए सीएम साहब से भी मिले, देवेंद्र जी से, और उनसे जब हमने बातचीत की तो हमें बड़ी खुशी हुई। एक तो उनका एक ऑलरेडी स्कीम है जल युग शिवार, उसके साथ साथ उन्होंने उनका भी उनका भी कहना था हमको कि ये जब तक एक लोगों का मूवमेंट नहीं बनेगा, जब तक ये एक गवर्नमेंट स्कीम रह के सीमित हो जाएगा, तब तक इसका पूरा असर नहीं आएगा। तो उन्होंने हमको बहुत इंकरेज किया। उन्होंने कहा कि हम चाहते हैं कि सिविल सोसाइटी से लोग इसमें जुड़ें और इसको एक पब्लिक मूवमेंट बनाएं, महाराष्ट्र में हर आदमी इसमें जुड़ जाए, तभी ये प्रॉब्लम सॉल्व हो सकती है। ये उनका भी कहना था और हमारी भी सोच यही है। तो हमारी कोशिश यही है कि हम इसको एक पब्लिक मूवमेंट बनाएं, और शुरुआत हमने की है 3 तालुका से। तो 3 तालुका में हमने एक वाटर कप शुरू किया है, हमने न्योता दिया है सारे गांव को। 3 तालुका में करीबन 300 गांव हैं, तो उन 300 गांव को हमने न्योता दिया है कि आप इस वाटर कप में शामिल होइए। वॉटर कप म्हणजे वॉटर चषक म्हणू आपण, आणि ते कप अदरवाइज म्हणजे जसं टूर्नामेंट, टूर्नामेंट, तर ती वॉटर टूर्नामेंट। व्हाई डोंट यू एक्सप्लेन मराठी? आय थिंक दॅट विल बी बेटर। तालुके कोणते आहेत? तालुके आपण 3 घेतलेत। एक अमरावतीतला वरुड तालुका, दुसरा बीडमधील अंबाजोगाई तालुका, आणि तिसरा साताऱ्यातील कोरेगाव तालुका, असे 3 तालुके या स्पर्धेमध्ये घेतलेत। पण त्या अगोदर आमिर हिंदीमध्ये बोलत होता, त्यामुळे मी थोडक्यात त्याच्यामध्ये थोडी भर घालून मला सांगावीशी वाटते की हा प्रश्न मला वाटतं बऱ्याच जणांच्या मनात असेल की इतक्या वर्षापासून पाणी आणि जलसंधारणाबद्दल आपण जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा 2 गावांची नावं लगेच सर्वांच्या मनात येतात, एक रालेगण सिद्धी आणि दुसरं म्हणजे हिवरे बाजार। आणि खरोखर या गावांनी खूप अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि टिकवून ठेवलेलं आहे इतक्या वर्षांपासून। प्रश्न जो आपल्याला प्रत्येकाला भेडसावला पाहिजे तो हा की इतक्या वर्षांनंतर सुद्धा हीच 2 गावं का? तर कोणी म्हणेल ठीक आहे 2 गावं नाही आमच्याकडे, आणि अशी 10, 15, 20, 25 गावं आम्ही सांगू शकतो। मी म्हणतो मी आणि 100 त्याच्यामध्ये आपण वृद्धी करूया, पण म्हणजे इन 100-150 गावांपर्यंत जलसंधारणाचं काम झालेलं आहे। ही 100 गावं काय दाखवतात आपल्याला? ही 100 गावं आपल्याला दाखवतात की ठरवलं तर जमेल, विज्ञान सोपं आहे, खर्ची काही नाहीये, ठरवलं तर जमेल। तर मग 100 गावं जर करू शकतात, मग 44,000 गावं कोरडी का? इतकी सारे गावं टँकरवरती अवलंबून का? इतके सारे शेतकरी आज हवालदिल का? तर हा प्रश्न सहज सुटू शकतो तसं पाहिलं तर, पण त्याच्यासाठी या गावांनी जे केलं
तेच इतर गावांनी केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही काही नवीन करत नाही आहोत. आजपर्यंत जी मोठी माणसं या क्षेत्रात येऊन गेली किंवा अजूनही आहेत, त्यांचं काम आहे, त्यांच्या खांद्यावरती म्हणजे उभं राहून आपण तेच तंत्र इतर गावांपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि त्याच्यासाठी ऍज कम्युनिकेटर्स, कारण आमची जमेची बाजू हीच आहे की कदाचित आम्हाला कम्युनिकेशन थोडंफार जमतं, तर कम्युनिकेशन आणि मास मीडियाच्या सहाय्याने आपण हा निरोप आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत आपण पोहोचवू शकतो का आणि प्रत्येक गावातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवू शकू का. कारण आज काय होतंय की हे प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान खूप सुंदर अभियान आहे, पण ती सरकारची एक स्कीम आहे. या सरकारच्या स्कीमला जर एक लोक चळवळीचं रूप मिळालं, ज्याच्यामध्ये हजारो नव्हे तर लाखो लोक इन्व्हॉल्व्ह झाले, तर कदाचित जे काम आज संथ गतीने चालू आहे त्या कामाला आपण खूप गती देऊ शकतो, त्या कामाला आपण बळ देऊ शकतो. कारण शेवटी जे काम महाराष्ट्रातील जनता करू शकते ते काम कोणतीही संस्था करू शकणार नाही, कोणतीही NGO करू शकणार नाही, कोणतीही कंपनी, CSR कोणीच करू शकत नाही. ही एवढी ताकद लोकांच्या मध्ये आहे. नाही, पण त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जर ज्या गावांना हिवरे बाजार सारखं व्हायचं किंवा राळेगण सारखं व्हायचं आहे, तर त्यांना आतापर्यंत रोखलं कोणी होतं? ते झाले नाहीत, आपणहून झाले नाहीत असं म्हणू आपण. आता त्यांनी ह्याच्यामध्ये यावं किंवा त्यांनी असं व्हावं याच्यासाठी पाणी फाउंडेशन नेमकं करतंय काय? तर तुम्ही प्रश्न जो विचारला मला तो खूप महत्वाचा वाटतो की आजपर्यंत या गावांना रोखलं कोणी होतं. आणि हा प्रश्न मला वाटतं की एक नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे की आपले अनेक असे प्रश्न असतात की ज्याचा तोडगा असतो, त्याचं विज्ञान असतं, त्याच्यासाठी पैसेही असतात. आणि मला सत्यमेव जयतेची आपली संपूर्ण वाटचाल यातनं आम्हाला हे एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे खूप हुशार माणसं आहे, खूप विज्ञान आहे, आपण अनेक असे प्रश्न सोडू शकतो तरी आपण सोडवत नाही. तर हे का, हा मला वाटतं हा खूप सामाजिक प्रश्न आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. पाण्याच्या संदर्भात 3-4 महत्वाची कारणं आम्हाला वाटतात. पहिलं कारण असं की जलसंधारण हा एक शाश्वत उपाय आहे. हे अजूनपर्यंत जितक्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचायला हवं हे पोचलं नाही. आता गेल्या वर्षी मी जेव्हा गावागावामध्ये फिरलो तेव्हा अनेक गावं माझ्याकडे अर्ज घेऊन यायची आणि तुमचे रिपोर्टर सुद्धा गावागावात जातात तेव्हा त्यांच्याकडे अशी लोक अर्ज घेऊन यायचे, येत असतील असावेत. तर ते अर्ज कशासाठी असतात की जे जवळचं धरण आहे ना त्या धरणावरनं प्लीज पाईपलाईनसाठी काहीतरी सोय करा, तुमच्या ओळखीचा कोणी नेता असेल तर करा, मुख्यमंत्री तुमच्या ओळखीचे असतील, कोणी तुम्ही कसंही करून पाईपलाईन आणा. म्हणजे यातनं काय आपल्याला निदर्शनास येतं की लोकांना आजही असं वाटतं की पाणी समस्येचा शाश्वत उपाय म्हणजे धरणातनं पाईपलाईन आणणं, जेव्हा की लोकांना आज ठाऊक असायला हरकत नाही की धरणं कोरडी आहेत. असं नाही की धरणामध्ये पाणी आहे आणि ते दिलं जात नाही, धरणच कोरडी आहेत आणि गावात जे पाणी पडतं ते वाहून जातंय, त्याचा रनऑफ होतोय. तेव्हा आपल्याला आपल्या गावाचं पाणी अगोदर कुठल्या तरी नदीत सोडून मग नंतर त्याचं धरणामार्फत परत आणण्यापेक्षा ते आपल्याच गावात जिथे पडतं तिथे जसं म्हणतात ना, धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवायचं, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवायचं आणि थांबणाऱ्या पाण्याला बुडायला शिकवायचं. हे काम आणि हे तंत्र अजूनपर्यंत जितक्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचायला हवं ते पोचलेलं नाही. का? शाळेत शिकवलं जात नाही, कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, मीडियामध्ये एक घोषणा म्हणून असते, पण त्याचं विज्ञान जे आहे ते विज्ञान अजूनपर्यंत आपण शिकवलं नाहीये. त्यामुळे आम्ही ॲज पाणी फाउंडेशन एक प्रमुख आमचं कार्य आहे की लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं की हा एक शाश्वत उपाय आहे. दुसरं अडचण की जरी आपण हे मान्य केले की हा शाश्वत उपाय आहे, त्याच्यासाठी जी तांत्रिक सपोर्ट सिस्टीम असली पाहिजे ती पुरेशी बळकट नाहीये. म्हणजे शासनाची सुद्धा काही प्रमाणात आहे, पण ती जशी आज गंमत कशी आहे की मी सर्वात स्वस्त फोन जरी विकत घेतला त्याच्यासोबत मला मॅन्युअल येतं, बरोबर, की जे मला सांगतं की अरे तुझा फोन जर अडत असेल, त्याच्यावरती व्हॉट्सअप लोड होत नसेल तर अमुक करावं तमुक करावं. पण पाणी हा इतका जीवनमरणाचा प्रश्न असून आपल्या गावामध्ये आपण पाणी कसं अडवायचं हे सांगणारं एक छोटंसं मॅन्युअल तरी आहे का की जे सामान्य भाषेत ग्रामस्थांपर्यंत किंवा कोणत्याही नागरिकाला ते उपलब्ध होऊ शकतं. किंवा आज माझी जेवढी गरज आहे मुंबईसारख्या शहरात आपण फोन करून आपण भागू शकतो, तर मी कुठे फोन करून ही माहिती घेऊ शकतो का? तर नाही, तर टेक्निकल बॅकअप नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आणि फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, आपल्या अनेक समस्यांच्या आड आपण स्वतः येतो. प्रत्येक ठिकाणी समाज हा दुभंगलेला असल्यामुळे जातीच्या आधारावरती किंवा जे सधन शेतकरी आहेत किंवा आणि जे भूमिहीन आहेत
अशा अनेक दर्या आपल्या गावात असतात आणि फक्त गावात नाही, शहरातही असतात. त्या आपल्याला एकत्र काम करण्यास आड येतात आणि ते आड आल्यामुळे समाज हा तुटलेला असतो आणि तुटलेला समाज पाणी अडवू शकत नाही. मी अनेक वेळा म्हणतो की समाज ते भांड आहे जे पाणी अडवतं आणि त्या भांड्यात, त्या समाजामध्ये जर क्रॅक्स असल्या म्हणजे ते भांडच तुटकं भांड पाणी कसं अडवणार? ते पाणी लीक होऊन गळून जाणार. त्यामुळे परमेश्वर आपल्याला पूर्वीपासून पाणी जसं देतो तर साधारणपणे परमेश्वर तेवढंच पाणी देतो किंवा निसर्ग तेवढं पाणी देतो. आपण कमी ठरत आहोत ते पाणी अडवण्या आणि जिरवण्यामध्ये. आणि आपण जर एकत्र आलो, हा तुटलेला समाज जर आपण एकात एक हात घालून आपण खंबीरपणे उभं राहिलो तर हे भांड पुन्हा निर्माण होईल आणि हे काम सुद्धा पाणी फाउंडेशन तर्फे आम्ही करणार. लेकिन आमिर, आप तो बहुत बिझी हो, आप इस पाणी म्हणजे ह्या सगळ्या पाणी फाउंडेशन साठी किती वेळ देताय तुम्ही? आणि ही वाटर कप जी है ती काय है? वाटर कप का आइडिया ये है, सबसे पहले तो मैं बताऊं कि जो मैं एक्चुअली बहुत कम फिल्में करता हूं, तो मेरे पास बहुत टाइम है मेरे पास टाइम ही टाइम है. और जब हमने ये बात की थी 1-1.5 साल पहले, तो मैंने कहा था सत्या से कि ये काम एक्चुअली सत्या जो है, ही इज द ब्रेन चाइल्ड. सत्या इज द लीडर ऑफ दिस एंटायर पानी फाउंडेशन. ये जो हम काम कर रहे हैं, मैं इनके पीछे हूँ सपोर्ट के लिए. जब जब उनको हेल्प चाहिए होती है, मैं सपोर्ट के लिए हूँ. जब उनको कभी कुछ रिसर्च मेरे साथ बांटना है, मेरा कुछ ओपिनियन चाहिए, तो मैं हूँ उनके लिए. और थोड़ा घाबरते अगर सत्या ने फुल टाइम ये रिस्पॉन्सिबिलिटी नहीं ली होती तो मुझे लगता नहीं कि हम लोग कुछ कर पाते. मुझे सत्या पे पूरा भरोसा है. और पानी कप के बारे में मैं आपको बताऊं कि पानी कप जो है, इसमें हम इसको हम लोगों को कैसे जोड़ें, इसको पब्लिक मूवमेंट कैसे बनाएं. हम इसको स्टेप बाय स्टेप कर रहे हैं. पहले हमने 3 तालुका लिया है. महाराष्ट्र में करीबन 350 तालुका है, 353. हाँ, 353 तालुका हमने 3 से शुरू किया है. 3 तालुका में करीबन 300 गांव हैं. तो हमने इन सबको न्योता दिया है कि आप इस वाटर कप में हिस्सा लीजिए, इस टूर्नामेंट वाटर कप में टूर्नामेंट यही है कि कौन ज्यादा पानी रोक पाएगा, कौन ज्यादा पानी कंजर्व कर पाएगा. ये टूर्नामेंट कॉन्टेस्ट ये है. अब इसमें सिर्फ 2 चीजें कंपलसरी हैं किसी भी गांव को हिस्सा लेने के लिए. एक कि ग्राम सभा जो है वो तय करेगी कि हमको हिस्सा लेना है. सिर्फ कुछ लोग तय नहीं करेंगे, पूरी ग्राम सभा ये तय करेगी कि हमको इस कंपटीशन में हिस्सा लेना है. दूसरा ये कि वो 5 लोग हमको भेजेंगे, गांव में से 5 लोग चुन के वो भेजेंगे जिनको हम ट्रेन करेंगे. हमारी संस्था जो है पानी फाउंडेशन, वो उनको ट्रेन करेगी. तो हमने एक ट्रेनिंग मॉड्यूल बनाया है जिसपे सत्या ने बहुत काम किया, हमारी पूरी टीम ने बहुत काम किया. हमारी टीम सत्यम जयते की टीम है जो इस पे काम कर रही है, वही टीम इस पे काम कर रही है. तो हमने एक मॉड्यूल बनाया है ट्रेनिंग का. और पहले हमने ट्रेनर्स को ट्रेन किया कि आप कैसे ट्रेनिंग करेंगे. तो हमने ट्रेनर्स को भी तैयार किया. तो पहले मॉड्यूल तैयार किया गया, फिर ट्रेनर्स को तैयार किया गया. और पहला जो हमारा किस्त है जिसमें कि हमने 3 तालुका लिए हैं, उसमें से करीबन आधे गांव जो हैं वो आए हैं. करीबन 150-160 गांव ने हिस्सा लिया है. तो हर एक गांव से 5 लोग आए. मतलब पहले ही किस्त में करीबन 750 लोगों को हमने ट्रेन किया है. और कल वो ट्रेनिंग खत्म हुई है, पूरी हुई है. 750 लोगों की ट्रेनिंग इस साल के लिए खत्म हो चुकी है. और अब वो अपने गांव में जाके ये काम शुरू करेंगे बारिश आने से पहले. और इस पीरियड में हम देखेंगे कि कौन सा गांव कितना काम करता है. उसको टाइम लिमिट है, उसको जब तक बारिश आए 5 जून तक टाइम लिमिट है. तो 20 अप्रैल से लेकर 5 जून तक इस साल हमने ये पीरियड सेलेक्ट किया है. लेकिन अगले साल को हम ये पीरियड जाहिर है और हम बढ़ा सकते हैं. हमारी ट्रेनिंग जल्द से जल्द शुरू होगी. अगले कप के लिए हम जल्द से जल्द ट्रेनिंग शुरू करेंगे ताकि ये काम बहुत जल्द शुरू हो, ताकि हमारे पास 6 महीने हो. इस दफा तो हमारे पास 1.5-2 ही महीना है, लेकिन हमको अगले साल से और वक्त देना है ताकि गांव में और काम किया जा सके बारिश आने से पहले. तो वाटर कप हमारा मकसद ये था कि लोगों को हम एक्साइट करें. इसमें हमने 3 प्राइजेस भी रखे हैं. जो गांव जीतेगा उसको नंबर 1 जो आएगा उसको 50 लाख का प्राइज है. नंबर 2 गांव को 30 लाख, तीसरे गांव को 20 लाख. लेकिन एक्चुअली हर गांव जीतेगा. हर गांव इसमें जो गांव इसमें हिस्सा लेगा वो जीतेगा. प्राइज मनी हमने एक इंटरेस्ट के लिए रखा है,
लेकिन सही इसमें अगर आप देखें, प्रत्येक गावामध्ये म्हणजे हे काय 150 जी गावं आहेत, 150-160 गावं आहेत, त्या 160 गावांमध्ये जर ते पाणी साठवलं आणि जर ते मुरवलं तर त्याच्यातनं जे त्यांचं सगळं आयुष्य बदलून जाईल. म्हणजे त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, त्यांच्या शेतीचा प्रश्न, म्हणजे लाखो रुपये खरं तर त्यांना त्याच्यातनं मिळते. म्हणजे हे बिल्कुल, मतलब हर गांव इसमें जीतेगा, हर गांव को लाखों रुपए का फायदा होगा इससे. ये एक चीज जहन में रखना बहुत जरूरी है, दिमाग में रखना बहुत जरूरी है कि इतने सालों से हमने ये काम नहीं किया है और इतने सालों से पानी का जो स्तर है जमीन के नीचे जो पानी है वो इतना नीचे चला गया है कि हमको 1-2-3 साल लगेंगे उसको ऊपर लाने में. तो हमको डिसहार्टन नहीं होना है, हमको हिम्मत नहीं हारनी है. यही एक सोल्यूशन है और यही चीज को, जैसे हमने पहले राउंड में हमने 3 तालुका लिए हैं, हमारी ये उम्मीद है कि अगले साल जो है हम 30 तालुका लें. इसका मतलब करीबन 30,000 गांव, और 2-3-4 सालों में हमारी ये उम्मीद है कि महाराष्ट्र का हर गांव इसमें हिस्सा ले और हर शहर, क्योंकि ये शहरों की भी दिक्कत है. मुंबई शहर में इतनी बारिश होती है और ये बड़ी दुख की बात है कि हम उस पानी को नहीं रोक पाते, हम नहीं रोकते और उसका हम सही इस्तेमाल नहीं कर पाते. तो ये हमने शुरू किया गांव से, लेकिन इसको शहरों में भी ले जाना है. एक दिन ऐसा आए हमारे मन में ये बात है कि पूरा महाराष्ट्र इसमें हिस्सा ले और हर महाराष्ट्र में हर गांव के लोग, शहरों के लोग इसमें जुट जाएं. इसमें हमारी ही भलाई है और हम लोगों को ट्रेन कर रहे हैं. व्हाट इज द नंबर यू हैव? 1.1. हां, तर नाही, इच्छा अशी आहे की ही सगळी माध्यमं आहेत लोकांना जोडण्याची. कारण हा एक दृढ विश्वास आहे की हा प्रश्न सुटेल तर लोकांमार्फत सुटेल, लोक चळवळीतून सुटेल. तर हा प्रश्न काही आमिरचा, सत्याचा, राजीवचा, आपला असा नाहीये, प्रत्येक नागरिकाचा आहे. तेव्हा आपल्याला महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी जर आपण धरली तर त्याची 10% म्हणजे 1.1 अशी 1.1 कोटी लोक हे जेव्हा या कामाशी जोडले जातील तेव्हा कुठे हा प्रश्न सुटू शकेल. महाराष्ट्र 1.1 प्रत्येक गाव हिवरे बाजार होईल. हो. हिवरे बाजाराचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो, कारण आमिर आता बोलत होता की आपण ट्रेनर्सना ट्रेन केलं, पण ऍक्च्युली ट्रेनर्सने आम्हाला ट्रेन केलं. म्हणजे आम्ही त्या ट्रेनिंगला आपल्या कम्युनिकेशनची भाषा देण्याचा प्रयत्न केला, पण ते टेक्निकल एक्सपर्टीज होतं. आम्हाला 2 महत्वाचे स्रोत आम्हाला लाभले. एक म्हणजे WOTR म्हणजे वॉटर नावाची एक संस्था जी गेले 3 दशकांपासून काम करते, ती एक नॉलेज पार्टनर म्हणून त्यांनी आम्हाला सहाय्यता केली. तसेच डॉक्टर अविनाश पोळ हे जे जलतज्ञ आहेत, समाज कार्यकर्ते, त्यांनी आमचं खूप मार्गदर्शन केलं. आणि हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार ज्यांचं नाव सर्वांना ठाऊक आहेच, त्यांनी आम्हाला खूप खूप मार्गदर्शनही केलं, सहकार्य केलं. आणि त्यांच्या सोबत अशीच जी सगळी माणसं काम करते त्यांच्या बरोबर आम्ही हे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे खरं तर या आपल्या पाणी फाउंडेशनचं ध्येय प्रत्येक माणूस पोपटराव व्हावा, हो, प्रत्येक जण पोपटराव व्हावा, हा इतकं मोठं उद्देश आणि इतकं मोठं स्वप्न बघून आपण करतो. मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे की आता आपण बोलत असताना जी स्पर्धा आहे त्याच्याबद्दल कळलं, पण इतका मूलभूत प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न, त्या पाण्याच्या प्रश्नासाठी लोकांनी पुढे यावं, याच्यासाठी आपल्याला स्पर्धा ठेवावी लागते. तर असं काहीतरी आमिष दाखवून लोकांना पुढे आणावं लागतंय, अशी काही तुम्हाला समाजात मानसिकता दिसली हे सगळं काम करत असताना? मी आमिष हा शब्द नाही वापरणार, मी उत्साह हा शब्द, म्हणजे ते उत्साह निर्माण करण्याचं एक साधन आहे आणि त्यात मला काही गैर दिसत नाही. आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला महाराष्ट्रासमोर यायचं असेल आणि आपण सर्व इकडे आता मीडियावाले आपण बसले आहोत, तर थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही नाचता तर तुम्ही येऊ शकता, तुम्ही गाणं चांगलं म्हणता तर येऊ शकता, तुम्ही अभिनय करता तर येऊ शकता, पण तुम्ही गावातील कार्यकर्ते आहात तर तुम्ही काहीच नाही. तुम्हाला प्लॅटफॉर्म कुठे आहे? तुम्हाला ना महाराष्ट्राचा तुम्ही गौरव बनाल ना, तुम्हाला काही अवॉर्ड नाहीये तुमच्यासाठी. तर आपलं कर्तव्य नाहीये का की हा जो कार्यकर्ता गाव पातळीवरती काम करतो त्याला आपण प्लॅटफॉर्म का देऊ नये, आणि मग हा प्लॅटफॉर्म दिला तर आपण त्याला आमिष म्हणावं का, असं मला वाटतं. नाही म्हणजे सन्मान येतो त्याचा. मला वाटतं की महाराष्ट्र ऋणी आहे अशा अनेक कार्यकर्त्यांचा, तरुणांचा, तरुणींचा, की जे गावोगावी गाव पातळीवरती अनोळखी चेहरे आहेत ते.
नाही, मला असं वाटतं सत्यजित आणि आमिर की खरं तर महाराष्ट्राचा ह्याच्यातनं जो येईल ना तर तो महाराष्ट्राचा हिरो असेल खरं तर. त्याला आपण महाराष्ट्राचा हिरो असं म्हणून ते जे आपले ट्रेनर्स आणि ह्याच्यामधनं सुद्धा असं करायला हरकत नाही की जो खरोखर महाराष्ट्राला पुढची दिशा दाखवणार असा जो ठरेल. बाकी एंटरटेनमेंट आणि ह्याच्यामधल्या जे हिरो असतात किंवा जे लोक स्पोर्ट्स मध्ये वगैरे तर त्याच्यापेक्षा हे जास्त बेसिक काम आहे. आपल्याला हिरो शोधले पाहिजे. आपण क्रिकेट मॅच मध्ये कोणीतरी शतक काढतो, आपण त्याला शतकवीर म्हणतो. मला त्यात म्हणजे मी त्यात शौर्य मला काहीच दिसत नाही. मला शौर्य त्या व्यक्तीमध्ये दिसतं की जी 4 वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये पाऊस कमी झालाय किंवा झालाच नाहीये तरी तो श्रमदान करून एक नवीन माती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, पाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अडवण्याचा प्रयत्न करतो, खंबीरपणे उभं राहतो. त्यात खरोखर शौर्य यांना आपण सन्मान दिला पाहिजे. आमिर जी, लगान फिल्म सबने देखी और लगानमध्ये ज्या पद्धतीने पावसाचा सगळेजण वाट पाहतात तशीच अवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे. तर तुम्हाला असं काय वाटतं की मागच्या 4-5 वर्षात पाऊस सातत्यानं कमी पडतो, असा कुठं रॉंग नंबर लागलाय की ज्याच्यामुळे पाणी कमी झालंय? आणि दुसरा प्रश्न याला जोडून की हे पाणी फाउंडेशनचं काम किती वर्षापर्यंत झालं? म्हणजे तहान लागली की विहीर खोदली, आता 1 वर्ष पाण्याचा जेन्युइन प्रश्न आहे, परंतु हे लॉंग टर्मसाठी 10 वर्षासाठी, कारण पुढच्या वर्षी पाणी पडेल आणि या प्रश्नाकडे सगळेजण दुर्लक्ष करतील, असं होणार नाही ना? तो 2 सवाल पूछे आपने. एक तो देखिए जो बारिश होती है हर साल अलग अलग संख्या में बारिश होती है, उस पे हमारा तो कोई होल्ड नहीं है. कुछ हद तक है क्योंकि हमको ग्रीनरी बढ़ानी है, ग्रीनरी बढ़ाने से बारिश ज्यादा आएगी. लेकिन जो कुछ भी बारिश जो गिरती है उसको हमें किस तरह होल्ड करना है, उसे हमें किस तरह, जैसे कि सत्य बता रहे थे कि जो पानी दौड़ता है उसको हमें चलना सिखाना है, जो पानी चलता है उसको हमें रोकना सिखाना है. तो ये जो काम है ये हमें करना है और यही काम लेके हम आगे बढ़े, यही काम हम लोगों को सिखा रहे हैं. जब हमारा ग्रीन कवर बढ़ेगा तो यकीनन क्लाइमेट में भी सुधार आएगा और हमारे इस योजना में वो भी इंक्लूडेड है. कितने साल हम इसमें लगेंगे, हमारा ये, हमको लगता है कि हम बड़े अग्रेसिव लोग हैं सत्यवर में. हमको लगता है कि हमको 4-5 साल में ये काम पूरा करना है. ये हमको 50 साल का प्रोग्राम नहीं करना है. हमको ये प्रॉब्लम सॉल्व करना है और जल्दी सॉल्व करना है. हम बड़े अग्रेसिव. महाराष्ट्र का क्योंकि महाराष्ट्र के बाद खत्म नहीं होगा, बाकी और भी राज्य है जो इंतजार कर रहे होंगे आप. नहीं देखिए, एक दफा मॉडल बन गया तो फिर कोई भी राज्य इसका इस्तेमाल कर सकता है और हम यकीनन हर काम के लिए हम तैयार हैं और सामने हैं. लेकिन हमारा ये सपना है कि हम 4 या 5 साल में इस प्रॉब्लम को हम सॉल्व करें महाराष्ट्र के अंदर. और मुझे एक और चीज यहाँ पे कहनी है कि मैं जब सीएम साहब से मिला, देवेंद्र जी से, वो बड़े इसमें कमिटेड है और वो बड़े अग्रेसिव हैं, वो भी बड़े अग्रेसिव हैं इस काम में. ये उनका एक बहुत ही मनचाहा प्रोजेक्ट है पानी का. तो हमें लगता है कि जो सपोर्ट हमारा जो पानी फाउंडेशन है या और भी जो एनजीओ इस वक्त इस क्षेत्र में काम कर रहे हैं उनको सरकार की तरफ से जो सपोर्ट मिलता है वो बहुत इम्पॉर्टंट होता है. मला तुमच्या प्रश्नाबद्दल काहीतरी इकडे सांगावंसं वाटतं की यंदा पाऊस चांगला पडेल असं वर्तवलं जातंय आणि ईश्वरचरणी ही आपल्या प्रत्येकाची ही प्रार्थना आहेच. पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जरी ते घडलं आणि चांगला पाऊस पडला तरी पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याकडे दुष्काळाचं संकट असणारच, कारण अजूनही आपण तयार नाही आहोत. हे बघा, पाणी जेव्हा पडतं ते भांडं आपल्याकडे तयार असलं पाहिजे. आता आपण ही प्रक्रिया सुरू केली आहे, त्याला हळूहळू गती येते, पण अजून आपण रेडी नाही आहोत. आपलं जास्तीत जास्त पाणी हे वाहून जाणार आहे आणि बाष्पीभवनामार्फत ते उडून जाणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा अनफॉर्च्युनेटली संकट असणारच आहे. त्यामुळे याच्यावरती आपल्याला सातत्याने काम करावं लागणार आहे. देखिए, महाराष्ट्र में ऐसा नहीं है कि हर जगह कम बारिश होती है. मुंबई में बहुत बारिश होती है, कोंकण में बहुत बारिश होती है. कहाँ हम पानी को रोकते हैं? गिनती के लोग हैं जो ये काम करते हैं. सत्यजित जी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही मगाशी सांगितलं की राळेगण सिद्धी, हिवरे बाजार ही 2 गावं कित्येक वर्षापासून ऐकतोय. शिरपूर पॅटर्न मागच्या काही वर्षात एक ऐकायला मिळालं. याच्या पलीकडे आपण जात नाही, पण असं म्हणतात की यांची जिओलॉजिकल सिस्टीमच एक आहे की बशीसारखा आकार आहे गावांचा, पाणी मुरण्याच्या संधी तिथं बऱ्यापैकी, तिथला खडकांचा प्रकार आहे. ही अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असेल? जिओलॉजिकल अभ्यास महाराष्ट्रात कमीत कमी 9 हायड्रोजिओलॉजिकल झोन्स आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक हायड्रोजिओलॉजिकल झोन ही वेगळी आपल्या समोर आव्हानं निर्माण करतं. तर आपली ही जी स्पर्धा आहे
ही स्पर्धा सुद्धा 3 वेगळ्या जिओलॉजिकल झोन्स मध्ये होते. एक साताऱ्यात होते की जिकडे तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगेचा फार मोठा लाभ आहे. दुसरी बीड मध्ये होते की जिकडे निम्म्याहून अधिक जमीन, निम्म्याहून नाही 90% जमीन तिकडे सपाट आहे. आणि तिसरी वरुड मध्ये होते अमरावती मधील की विदर्भाची काळी माती आहे. तिकडे ऑलरेडी आम्ही तीन वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरती हे काम होतंय. पण निसर्ग असा आहे की प्रत्येक ठिकाणी उपचार असतो. कारण एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की उपचार आपण त्याचा शोध नाही घेत आहोत, हे जुने उपचार आपण त्याचं पुनरुज्जीवन करत आहोत. कारण ज्या अर्थी सभ्यता आहे, संस्कृती आहे, इतके हजारो वर्षांपासून माणसं त्या भूमीवरती राहत होती, त्या अर्थी तिकडे पाणी मुरवण्याची व्यवस्था होती. ती आपण निसर्गावरती अत्याचार केला, झाडं कापली किंवा चुकीच्या प्रकारची शेती केली किंवा गरजेपेक्षा जास्त उपसा केला, म्हणून हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य हे की प्रत्येक ठिकाणी उपचार आहे तो थोडा वेगळा असतो, पण प्रत्येक ठिकाणी उपचार आहेत. ही जी तुमची योजना आहे पाणी फाउंडेशनची, प्रत्येक गावाची स्पर्धा, याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला कितपत स्पेस आहे? कारण त्यातनं प्रत्येक घर याच्यामध्ये सहभागी होऊ शकेल. होय, रेन वॉटर हार्वेस्टिंगला सुद्धा आम्ही एक जशी प्रश्नपत्रिका असते तशी आम्ही मार्क दिली आहेत प्रत्येक उपचाराला. त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा त्याचा उल्लेख आहे. सत्यजितजी, तुम्ही सांगितलं आता ही 3 तुम्ही तालुके निवडलेत. हे तालुके निवडण्यामागचे निकष कोणते होते तुमचे? आणि तुम्ही म्हणता की ट्रेनिंग दिलं तुम्ही प्रतिनिधींना, तर त्या ट्रेनिंगमध्ये काय भाग होता? म्हणजे कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं आणि काय ट्रेनिंग दिलं? बर, पहिला प्रश्न हा होता की निकष काय होते तालुका निवडण्यामागे. तर निकष हा होता की आपण महाराष्ट्रातील 3 प्रमुख आपण जिओग्राफिकल झोन्स घ्यायचे होते. म्हणजे एक पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, मराठवाड्यातील बीड आणि विदर्भातील अमरावती वरुड. तर हे 3 असे रिजन्स घ्यायचे होते. त्यामध्ये कोणता तालुका निवडला मग तो एक तपशिलाचा भाग झाला. म्हणजे असं नाहीये की फार मोठा काही निकष होता त्याच्या मागे, पण हे 3 फार वेगवेगळे आहेत. म्हणजे अगोदर जो प्रश्न विचारला गेला त्या संदर्भात मला मी सांगू इच्छितो की वरुड हा एक असा तालुका आहे की जिकडे मुबलक पाऊस पडलाय. तिकडे कधीही पावसाचं म्हणजे हल्ली तरी पावसाचं संकट नाही आणि तरी पाण्याचं दुर्भिक्ष आहे. म्हणजे 1000 मिलीमीटरहून जास्त तिकडे पाऊस, जवळजवळ पाऊस पडतो. आणि तरी या 3 तालुक्यांमध्ये वरुड हा एकमेव असा तालुका आहे ज्याला डार्क झोन म्हणून डिक्लेअर केलं गेलंय. आणि डार्क झोन म्हणून डिक्लेअर केलं गेलंय म्हणून तुम्ही कोणतीही विहीर घेऊ शकत नाही. विंधन विहीर तर घेऊ शकत नाही, पण डगवेल सुद्धा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे जास्त पाऊस असूनही. म्हणजे ही एक सगळी पिक्युलॅरिटीज आपल्याकडे गंमत असते. तर हा दुसरा ट्रेनिंग बद्दल. तर ट्रेनिंग आम्हाला असं वाटलं की आम्ही दोघेही तसे खूप विद्यार्थी मनाचे आहोत आणि आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि शिकण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की आपला इंटरेस्ट असला पाहिजे. बोर करणाऱ्या माणसाकडनं मी काही शिकणार नाही. तर आम्ही अगोदर ठरवलं की जसं आपण सिनेमा काढतो, आम्ही सत्यमेव जयते सुद्धा बनवण्यामध्ये आम्ही एक निकष ठेवायचो, कोणी येऊन बोर करू नये. तर आम्ही ट्रेनर्सना आणि आमचं संपूर्ण ट्रेनिंग मटेरियल असं बनवणं की इंटरेस्ट राहावा. जसं सिनेमाचा एक सुरुवात असते, मध्यभाग असतो, क्लायमॅक्स असतं, तसं आम्ही ते 3-4 दिवसांचं ट्रेनिंग त्याला एक पूर्ण एक रचना त्याची अशी बनवली. आणि त्या रचनेमध्ये प्रमुख नियम हा होता की एकही लेक्चर नसणार. 4 दिवस तुम्ही फक्त निरीक्षण करणार आणि तुम्ही अनुभव घेणार आणि तुमच्या निरीक्षण शक्तीवरनं आणि त्या अनुभवातनं तुम्ही शिकणार. मी येऊन लेक्चर नाही देणार. त्यामुळे आमच्याकडे जे ग्रामस्थ आले बरेचसे असे आले की 1 दिवसाची बॅग घेऊन यायचे. ते म्हणाले आम्ही इतक्या ट्रेनिंग्सला गेलो, बोर होतो, पहिल्या दिवशीच आम्ही निघून जाणार या खात्रीने आम्ही आलो. आणि मग नंतर ते कपडे मागवायचे 3-3 दिवसांचे. पण जे 3 तालुके निवडले आणि जी गावं होती ते सगळ्या गावांमधले प्रतिनिधी आले का? की असं झालं का की आलेच नाहीत? काही गावांमधले काही गावांमधले आले नाहीत. त्याच्यापैकी 162 गावांनी अर्ज दिले होते. साधारणपणे 145 गावांचे प्रतिनिधी आले. म्हणजे त्याच्यापैकी साधारण 20 गावं त्या स्टेजला ड्रॉपआउट झाली. म्हणजे त्यांनी नेमका का अर्ज दिला होता, का ड्रॉपआउट झाले हे अजून म्हणजे तो शोधाचा विषय. खरं तर हा पाण्याचा प्रश्न सध्या गावामध्ये खूप मोठा आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून आपण सगळे तिथे कॉन्सन्ट्रेट करतोय. आपल्याला शहरातल्या माणसांना किमान दिवसाला पुरेसं पाणी मिळतंय, सो वी आर नॉट बॉदर्ड. आपल्याला किंमत नाहीये थोडक्यात. तर शहरातल्या माणसांना पण किंमत राहावी यासाठी सुद्धा आपली काही एखादी प्लॅन किंवा एखादी योजना आहे का? आणि पाणी फाउंडेशन तुमच्या दोघांच्या आयुष्यात आल्यापासून तुम्ही दोघे किती वैयक्तिक पाणी वाचवताय घरामध्ये? नो यू स्टार्ट. बर, शहरांच्या बाबतीत मी असं म्हणेन की मला किंबहुना असं वाटतं की म्हणजे मला खूप मोह होतो की आपण या लगेच पुढच्या 3 महिन्यात आपण मुंबईत काम सुरू करावं.
त्याचं कारण असं आहे की मुंबईला एवढा प्रचंड पाऊस पडतो की आपल्याला दरवर्षी फ्लडिंग होतच. म्हणजे हे याच्यासाठी काय म्हणतात, आपल्याला कोणत्याही ज्योतिषीची गरज नाही आहे की यंदा सुद्धा जुलै महिन्यात मुंबईत पाणी तुंबणार, ट्रॅफिक कोलमडून पडणार, लोकांना त्रास होणार, फ्लडिंग होणार, शॉर्ट सर्किट होणार. आणि तरी आपण पण माहिती आहे हिंदमाताला पाणी तुंबणार, मिलन सबवेला पाणी तुंबणार, कुठे आहे आम्हाला माहित आहे. आणि तरी ते जे पाणी बहुमूल्य पाणी आहे जे आपल्याला म्हणजे निसर्ग देतो ते पाणी आपण समुद्रात टाकतो. त्या पाण्याला आपण अजिबात जिरू देत नाही. इनफॅक्ट आकडा असा आहे की मुंबईतील 99.9% पाणी हे आपण समुद्रात टाकतो. 0.1% सुद्धा आपण मुरू देत नाही, कारण सगळीकडे आपण कॉन्क्रिटीकरण करून घेतलेलं आहे. तर हे ऍक्च्युली इतकं सोपं काम आहे आणि इतकं बिनखर्चाचं आहे की आपण मुंबईचा पाण्याचा प्रश्न आपण अक्षरशः एका वर्षात आपण सॉल्व्ह करू शकतो जर ठरवलं तर. कारण सगळ्या बिल्डिंग्स आहेत, प्रत्येक बिल्डिंगला स्टॉर्म वॉटर ड्रेन असते, गच्चीवरनं पाणी खाली येतं. ते पाणी आपण आज रस्त्यावरती टाकतो. ते पाणी आपण रस्त्यात किंवा आपल्या कॉलनीच्या ह्याच्यात टाकण्यापेक्षा आपण फक्त त्याला एक रिचार्ज बोर म्हणतात, त्या रिचार्ज बोरला जर कनेक्ट केलं आणि त्या रिचार्ज बोरला फिल्टर सुद्धा 30,000 रुपयात तुमची पूर्ण व्यवस्था होऊन जाते. ते पाणी मुरत राहील आणि एका पावसात म्हणजे अक्षरशः एका पावसाळ्यात आपण मुंबईचा पाणी प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. पण तो प्रश्न दुसरा, आमिर किती पाणी वाचवायला लागला? मुझे तो मेरी वाईफ आज आंघोळ केलेली नाही लक्षात आलं की नाही. आणि दाढी पण म्हणूनच त्यांनी वाढवली. नहीं, मैं एक्चुअली बहुत कम पानी इस्तेमाल करता हूँ. ये तो मजाक की बात है, लेकिन किरण जी कंप्लेन करती हैं कि आप बहुत कम नहाते हैं. मैं बोलता हूँ महाराष्ट्र में पानी का प्रॉब्लम है, मुझे नहाने के लिए बोल रहे हो. लेकिन मेरी कोशिश रहती है कि मैं कम से कम इस्तेमाल करूँ और हमारे घर में सभी लोग बहुत ही कम पानी इस्तेमाल करते हैं. छोटी छोटी चीजें होती हैं. लेकिन ये अब शुरू हुआ? ये एक्चुअली नहीं, ये पिछले करीबन 5, 6, 7 साल पहले मैं बड़ा कॉन्शियस हो गया इस बात को लेकर और तब से मैंने ये शुरू किया. छोटी छोटी चीजें होती हैं. हम जब टूथब्रश भी करते हैं तो हमारा टैप ऑन करके जब हम टूथब्रश करते हैं तो कभी कभी हम पानी खुला छोड़ देते हैं. तो ये छोटी छोटी चीजें अगर हम इन पे ध्यान रखें और ये हमारे दिल में ये एहसास हो कि एक बूंद भी हम वेस्ट ना करें, जितना जरूरत है उतना ही इस्तेमाल करें, तो ये बहुत जरूरी है हम सबके लिए. संदीप, आमिर, तुम्ही एबीपी माझा सन्मान पुरस्काराला एक छोटीशी वही घेऊन आला होता आणि मराठी शिकवणी बहुतेक लिमये सरांची सुरू केली होती. हो. कशी आहे त्याची प्रोग्रेस आता? माझी प्रोग्रेस इतकं छान नाही आहे. प्रयत्न खूप आहेत. प्रयत्न आहे आणि मला प्रॅक्टिस करायचं आहे. आणि जर मी सत्याबरोबर मी डिस्कशन करतोय तो अंग्रेजीमध्ये बोलतोय तर मला प्रॉब्लेम हे आहे की माझे जितके मित्र आहे महाराष्ट्रीयन ते माझ्या बरोबर मराठीतून बोलतो नाही. आता कदाचित आता सत्यजित बोलतील कदाचित मराठीत. छोटासा प्रश्न दुसरा असा आहे की महाराष्ट्रामध्ये देशातच शेतकऱ्यांचा आत्महत्या हा पण ज्वलंत विषय आहे. आपण पाणी ज्या पद्धतीनं वापरलं, सिंचन ज्या पद्धतीने आपल्याकडची व्यवस्था आहे, तर शेतकरी आत्महत्या असतील त्याच्याबद्दलही आपण खूप टॉलरंट आहोत. त्याच्यानंतर सिंचनाचे जे प्रश्न आहेत त्याबद्दलही आपण टॉलरंट आहोत. अगदी जेव्हा आपण ट्रॅफिकचे नियम पाळत नाही त्याबद्दलही आपण खूप टॉलरंट आहोत. तुम्हाला वाटत नाही की या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी इनटॉलरंट व्हायला पाहिजे सोसाइटीने? देखिए, हमको कॉन्शियस, टॉलरेंट और इनटॉलरेंट आजकल बड़े कंट्रोवर्शियल वर्ड्स हो गए, खासतौर से मेरी वजह से. हमें कॉन्शियस होना चाहिए. देखिए, एक समाज में हम रह रहे हैं और ट्रैफिक के जो सिग्नल के रूल्स हैं वो हमारे लिए बने हैं, वो हमारी आसानी के लिए बने हैं. अगर हम ही उनको फॉलो नहीं करेंगे तो हमें ही दिक्कत होगी. ये बेसिक सिविक सेंस हमको हमारे समाज में बढ़ाने की जरूरत है. अब वो पानी को लेकर हो, वो किसी और विषय को लेकर हो, ये बेसिक सेंसिटिविटी हमको बढ़ानी है हर विषय को लेकर. और फार्मर सुसाइड्स जो हमारे किसान हैं, ये तो बहुत ही ट्रैजिक चीज है हमारे देश में जो अब तक हुआ आ रहा है. और हमारी ये प्रार्थना है, हमारी कोशिश है कि इसमें जब हम काम कर रहे हैं इसमें यकीनन फर्क आएगा और लोगों की जिंदगी में सुधार आएगा. आमिर और सत्यजीत जी, आप दोनों से सवाल है. अभी इन 145 गांव में से कोई तो एक गांव जीतेगा.
कोई दूसरा नंबर आएगा, कोई तीसरा नंबर आएगा, लेकिन जब पानी होगा उनके पास तो उस पानी का इस्तेमाल कैसे करें उसके लिए कोई गाइडलाइन आपने तय की है? क्योंकि ऐसा होता है कि हमारे यहाँ पे जो इरिगेशन सिस्टम है वहाँ पे ड्रिप सिस्टम नहीं है, बहुत सारे किसान है उनके पास स्प्रिंकलर सिस्टम नहीं है, तो वो खुला पानी छोड़ देते हैं खेत के लिए, तो बहुत सारा पानी जो है वो बह जाता है। हमारे पास जो पानी बचा है, हमने जो बचाया है उसको भी बहुत कार्यक्षम तरीके से उसको यूज करना है जी। तो उसके लिए कोई गाइडलाइंस है इस पूरे कंपटीशन में? जी हाँ, ये एक बहुत जरूरी हिस्सा है, चूंकि हम पानी बचा रहे हैं लेकिन उसका इस्तेमाल कैसे किया जाए वो बहुत ही इंपॉर्टेंट हो जाता है। तो वाटर बजटिंग हमारे प्रोग्राम में बहुत ही एक इम्पॉर्टंट इश्यू है। यू वॉन्ट एक्सप्लेन मोर डिटेल? ऍक्च्युली 2 पातळीवरती आपण या गोष्टीला महत्त्व दिले आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचा आहे, कारण आपण जर अडवलेलं पाणी, जिरवलेलं पाणी, मुरवलेलं पाणी आपण योग्य वापर केला नाही तर काही फायदा नाही, आणि तुम्ही वाटेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही अडवा पण त्याचा तुम्ही प्रश्न नाही सोडू शकणार। किंबहुना ही जे पाणी संकट निर्माण झाले हे फार मोठ्या प्रमाणात आपलं पीक नियोजन चुकीचं झालंय त्यामुळेही पाणी संकट निर्माण झालेलं आहे। मराठवाड्यासारख्या एरियामध्ये की जिकडे पाण्याचं म्हणजे फार पाऊस नाहीये तिकडे, पण तरी सर्वात जास्त साखर कारखाने तिकडे आहेत, तर तुम्ही ऊस या एका पिकावरती जर आपला एवढा भर असेल आणि तेही विदाऊट ड्रिप तर त्याला खूप पाणी लागतं। तर त्यामुळे पाणी नियोजन, पीक नियोजन हे खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्याला आम्ही आमच्या प्रशिक्षणातही खूप महत्त्व दिले आणि आपल्या स्पर्धेत 20% मार्क फक्त या गोष्टीसाठी आहेत की एखादं गाव पाण्याच्या बाबतीत नियोजन काय अजूनपर्यंत केलंय आणि काय पुढे जाऊन करणार आहे। त्यामुळे तुमचं जिंकणं न जिंकणं सुद्धा त्याच्यामध्ये हा भाग आला, किंबहुना त्याच्याबद्दल जलसाक्षरता ज्याला आपण म्हणतो, या जलसाक्षरतेवरती खूप भर दिला आपण आपल्या एकंदर कॉम्पिटिशन मध्ये। दुसरा एक छोटा सत्यजित, ही जी गावं ही जी पार्टिसिपेट करतायत तर यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा काय करतायत? ती जेव्हा म्हणतात की आम्ही पार्टिसिपेट करतोय तर ते म्हणाले की तुम्ही त्यांना घेतलं, पण त्याची ती स्पर्धेच्यासाठी त्यांनी पुढे काय करायचं? ट्रेनिंग दिलं। आता त्या 5 जणांचं गावांनी ऐकलं पाहिजे, मुळामध्ये ती कॉम्पिटिशन पुढे सरकणार आहे कशी? ती कॉम्पिटिशन ऍक्च्युली ऑलरेडी आता सरकलेली आहे, त्यामुळे मी थोडं तपशिलात बोलू शकतो की प्रशिक्षणाच्या स्टेज नंतर प्रत्येक गावाला आपलं नियोजन द्यावं लागतं। ते नियोजन जे असतं ते दोन्ही बाजूचं असतं, म्हणजे ज्याला आपण सप्लाय साईड म्हणतो आणि डिमांड साईड म्हणतो। म्हणजे थोडक्यात तुम्ही पाण्याचा पुरवठा कसा वाढवणार आणि पाण्याची मागणी कशी नियंत्रित करणार, म्हणजे साठवणार कसं आणि वापरणार कसं? बरोबर बरोबर, हे नियोजन द्यावं लागतं लेखी रूपात। आणि गेले 3 दिवस आम्ही सगळे असे फॉर्म जमा करतो। पण मुळामध्ये असं आहे की जे गावातले लोक आहेत ते काही कोणी तज्ज्ञ नाहीयेत, ते काही कोणी इंजिनियर नाहीयेत, तर त्यांना ही जी तुम्ही ज्या शास्त्रीय पद्धतीनं त्यांच्या अपेक्षा करता तर त्यांना ते कसं देता येणार? तर हीच तर गंमत आहे की मला वाटतं की ही अपेक्षा आपण ठेवलीच पाहिजे, आणि जोपर्यंत ग्रामस्थ या पातळीवरती येत नाही तोपर्यंत आपण हा प्रश्न आपण सोडू शकणार नाही। तर त्याच्यासाठी नंबर 1 म्हणून आपण प्रशिक्षण दिलं। नंबर 2 म्हणजे आजही आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तांत्रिक एक्सपर्ट तिकडे बसलेला आहे की तुम्ही फोन करू शकता आणि त्याला बोलू शकता आपल्या गावामध्ये की आम्हाला मदत हवी आहे आमचं नियोजन तयार करण्यासाठी। पण त्यांनी काय म्हणजे आमच्या गावाची भौगोलिक रचना अशी आहे, आमच्या गावामध्ये असे डोंगर आहेत, इथं नदी आहे, इथं ओढा आहे, जे काही आहे ते, आणि आम्ही आता पाणी कसं साठवावं असं विचारायचं। शिवार फेरी करावी त्यांच्यासोबत, कारण फर्स्ट स्टेप असते शिवार फेरी। तुम्ही जोपर्यंत हे बसून करण्यासारखं कामच नाहीये, तुम्ही जोपर्यंत शिवार फेरी घेत नाही, जोपर्यंत तुम्ही गावातील सगळी मोक्याची ठिकाणं पाहत नाही की पाणी कुठून वाहतं, कुठून कुठे वाहतं, गावाचा माथा कोणता, पायथा कोणता, सपाट जमिनीत सुद्धा माथा आणि पायथा असतो, प्रत्येक ठिकाणी माथा आणि पायथा असतो, म्हणूनच तर गाळ भरतो आपल्या ओढ्यांमध्ये। तर आपण हे सगळं लक्षात ठेवता अगोदर नियोजन करणं आणि त्या नियोजनामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह आहोत। पाणी फाउंडेशनचे एक्सपर्ट आहेत, पुन्हा शासनाची जी व्यवस्था आहे, कृषी सहाय्यक, इतर जी तांत्रिक GSDAचं डिपार्टमेंट, या सर्वांची मदत घेऊन आपण हे करत आहोत। आणि हे एकदम ग्रासरूट लेवलवरती प्लॅनिंग होते, कारण जेव्हा तो प्लॅन आपला स्वतःचा असतो तेव्हा त्या प्लॅन बद्दल आपुलकी असते। पण ही जी गाव आहेत ती साधारण मोठ्यात मोठं गाव किती वस्तीचं आहे आणि छोटं गाव किती आहे? सर्वात मोठं गाव माझ्या माहितीप्रमाणे सातारा रोड हे आहे, जिची वस्ती 15,000 एवढी आहे, आणि सर्वात लहान जे गावं असतील ते एक वेलंग नावाचं गाव आहे, तेही पुन्हा साताऱ्यात पुनर्वसित गाव आहे, तर त्याची वस्ती मला वाटतं 150 कुटुंबापेक्षा कमी आहे, म्हणजे साधारण 500 वस्ती। पण मग आता ह्या 15,000 वस्तीचं गाव आणि 500 वस्तीचं गाव, तर याच्यामध्ये 500 वस्तीच्या गावाला नियोजन करणं सोपं आहे, कारण त्यांची जमीन जागा छोटी आहे,
15,000 वाल्या वस्तीचं मोठा एरिया असणार, त्यांचं नियोजन अवघड होईल, मग ती कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये कशी होणार? बरोबर. तर प्रश्नपत्रिकेमध्ये आपण त्यांना समान पातळीवरती आणण्यासाठी पर हेक्टर तुम्ही केवढं पाणी अडवलं याच्यावरती तो निकष ठरलेला आहे. म्हणजे तुम्ही प्रति हेक्टर श्रमदानाने जर अमुक पाणी अडवलं तर तुम्हाला पूर्ण मार्क, जर त्याचा प्रपोर्शनेट मार्किंग सिस्टम है, त्यामुळे मोठ्या गावाला काहीच एडवांटेज नहीं है. और श्रमदान को बहुत हमने महत्व दिया है इस कंपटीशन में. यू वांट टू एक्सप्लेन दैट? हमको क्या लगता है कि लोगों का एक होना बहुत जरूरी है. अगर हम पानी का प्रॉब्लम सॉल्व करना चाहते हैं तो हर एक इंसान को अपने हाथों से काम करना बहुत जरूरी है. इसलिए हम लोगों ने श्रमदान को थोड़ा ज्यादा वेटेज दिया मार्किंग सिस्टम में भी. और मेरा ये मानना है कि अभी ये जो पहला कंपटीशन है अब जो हम कर रहे हैं, इसमें मैं खुद जाऊंगा श्रमदान करने के लिए अलग अलग गांव में, और भी लोग मैं चाहूंगा कि आएं और अपना श्रमदान करें. जैसे जैसे ये और बड़ा होता है हम सबको मौका मिलेगा कि हम उस काम में जुड़ें. लोग अक्सर पूछते हैं कि हाँ मुझे इसमें कुछ योगदान करना है, मैं क्या करूं, मैं क्या कर सकता हूं? हम आपको एग्जैक्टली बोलेंगे आप कब और क्या कर सकते हैं. ये हमारा एक्चुअली जो पहला कदम है, इसमें हम भी सीखने की कोशिश कर रहे हैं, इसलिए हमने सिर्फ 3 तालुका लिया है. इसके बाद हम एक डिजिटल प्लेटफॉर्म भी बना रहे हैं जिसमें कि आपको पता चलेगा, आप उस प्लेटफॉर्म पे जाएंगे आपको पता चलेगा कि कहां पर क्या काम हो रहा है. कहीं पे अगर मैं काम नहीं कर सकता हूं, मेरे पास 5,000 10,000 रुपए हैं, वो भी मैं दे सकता हूं डायरेक्टली गांव को ये काम करने के लिए. इस काम में इतने पैसे लगेंगे, इस काम में इतने पैसे लगेंगे. वहां पे आप वेबसाइट पे जाके देख सकते हो कि फोटो यहां पे काम होना है और 3 महीने के बाद वो काम कितना आगे बढ़ा वो आप सब देख सकते हैं. तो इस किस्म का हम प्लेटफॉर्म बना रहे हैं, डिजिटल प्लेटफॉर्म, जिसमें कि जो लोगों को मदद चाहिए, जो लोग मदद दे सकते हैं, उनको हम साथ लाने की कोशिश करेंगे. सत्यजित, तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा ही आयडिया घेऊन मैं एक जगह आपको इंटरप्ट करूं तो इसमें श्रमदान बहुत इंपॉर्टेंट एस्पेक्ट, बहुत ही इंपॉर्टेंट रोल प्ले करेगा इस मुहिम में, इस कोशिश में. और जैसे जैसे हर साल हम आगे बढ़ेंगे, हमारी कोशिश रहेगी कि हम स्कूल्स को, एजुकेशनल ट्रस्ट को हम इन्वॉल्व करें, ताकि कॉलेज के स्टूडेंट्स, स्कूल के स्टूडेंट्स 1-1 2-2 दिन के लिए जाएं जहां काम हो रहा है और वो अपना श्रमदान करें. श्रमदान ऐसी एक चीज है जो लोगों को एक करेगी. और जो सत्या बता रहे थे कि पानी को जमा करने के लिए लोगों का एक होना बहुत जरूरी है, और वो हमको लगता है कि वो श्रमदान वो एक चीज है जिससे लोग एक आते हैं, एक हो जाते हैं, एक साथ मिल के काम करते हैं, एक साथ बैठ के रोटी तोड़ते हैं, उसमें लोग एक हो जाते हैं. सत्यजित, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा गावामध्ये ही आयडिया घेऊन गेलात तर त्यावेळेस सगळ्यांचाच रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह नसेल. बरेच लोक असे असतील ज्यांनी शंका उपस्थित केल्या असतील की महानगरातनं, मुंबईतनं कुणीतरी आलंय आणि आम्हाला पाणी वाचवायला सांगतायत, तर त्यांचा सामना तुम्ही कसा केला? आणि खास करून आत्ताची पद्धत अशी आहे की पैसे द्या, तर तुम्ही कुठं असे पैसे, तुम्ही एक काहीतरी मूलभूत बदल करायचा प्रयत्न करता आहात, तर त्या म्हणजे जी सोपा मार्ग आहे त्याच्याऐवजी तुम्ही जो शाश्वत मार्ग आहे, जो दीर्घकालीन उपाय आहे, तो तुम्ही जेव्हा सुचवायला जातात तेव्हा जो संदीप म्हणतो तो प्रश्न आहे की लोकांची रिॲक्शन काय. ऍक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे मी मार्ग कधीच कोणाला सुचवत नाही, कारण आम्ही सर्वजण स्वतः मार्ग शोधत आहोत. मला वाटतं हा शेवटी एक प्रयत्न आहे, आणि मी हे खूप सिन्सिअरली म्हणतोय की संपूर्ण ही जी योजना आहे पाणी फाउंडेशनची किंवा सत्यमेव जयते वॉटर कप, हा एक विनम्र प्रयत्न आहे. आणि आम्ही सुद्धा एक एक पाऊल जसं जसं घेतो तसं आम्ही शिकत शिकत आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे असं मी ठामपणे गावात तरी जाऊन कधी बोललो नाही की हा मार्ग आहे, तुम्ही हा प्लीज मार्ग फॉलो करा. आम्ही जाऊन आमच्या मनात जे आहे त्यांच्याबरोबर शेअर करतो आणि त्यांना विचारतो की हे तुम्हाला योग्य वाटतं का. असं जर आम्ही स्पर्धा घेतली तर त्यात तुम्हाला भाग घ्यावासा वाटेल का. लोकांच्या रिॲक्शन काय असायच्या? अतिशय उत्तम. एकही ठिकाण असं नाहीये की जिकडे लोकांनी म्हटलं की असं घेऊ नका किंवा अरे तुम्ही काहीच घेऊन नाही आलात, हे कशाला आम्हाला सांगता, असं कुठेच घडलं नाही. प्रत्येक ठिकाणी स्वागत झालं, प्रत्येक ठिकाणी आम्ही उत्साह पाहिला. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप मोठा एक बदल घडतोय की लोकांना 2-3 गोष्टी खूप डीप लेवलवरती लक्षात येत आहेत, आणि हा बदल आपल्याला लगेच कदाचित लक्षात येणार नाही, पुढच्या 2-3 वर्षात त्यात केवढा मोठा आहे ते लक्षात येईल. नंबर 1, लोकांना लक्षात आलेलं आहे की आपल्याला आपलं जीवन बदलायचं असेल तर हे शासन फक्त नाही करणार, हे आपल्याला करावं लागेल. आणि आजचा तरुण, आजचे युवक, आजची युवती, ग्राम पातळीवरतील कार्यकर्ते यांनी ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हे शासन शासन शासन, बोट दाखवणं, तू जबाबदार आहेस, हे आता लोक थकली आहेत. त्यांना लक्षात आले की आपण काय करू शकतो हे बोला. तर हे मला एक खूप पॉझिटिव्ह जाणवलं. दुसरी गोष्ट म्हणजे गावातील
जे अंतर्विरोध असतात, विशेषतः राजकीय पातळीवरचे. मी गावात, मला आश्चर्य वाटलं राजीव, लोक अतिशय अभिमानाने सांगत असत की मी काँग्रेसचा आहे, हा राष्ट्रवादी, हे भाजप, हा शिवसेना, हा मनसे इत्यादी इत्यादी. पण आम्ही असं ठरवलंय आपापसात की पाण्याच्या बाबतीत जर कोणी राजकारण केलं तर तो आउट. बाकी सगळं जेव्हा निवडणुकी येतील आपण आपले मुद्दे, आपलं राजकारण, आपली आयडिओलॉजी घेऊन आपण लढायचंय. पाण्याच्या बाबतीत राजकारण नाही. आणि असं फार मोठ्या प्रमाणात गावात होतंय की बाकी सगळे विषय ठीक आहे, पाण्याच्या बाबतीत तुम्ही प्लीज राजकारण आणू नका. आणि ही अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि यातनं खूप मोठं काम होण्यासारखं आहे. तर त्यामुळे असं कुठे विरोध होत नाही, कारण पाण्याच्या बाबतीत हे पवित्र काम आहे. आपली माती, आपलं पाणी हे भयंकर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. सत्यजित सर, पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम काही नवीन नाही, म्हणजे 15-20 वर्षांपासून सरकार सुद्धा ही स्कीम चालवते. पण कसं आहे, चांगल्या कामाला सुद्धा आजकाल चेहरा लागतो. आमिर खान सारखा चेहरा आतापर्यंत अशा विधायक कामाला लाभला नव्हता. आमिर सरकार मतलब इस इनिशिएटिव के लिए, इस योजना के लिए कितना फायदा हुआ, मतलब इनका चेहरा, इनका जो रेपुटेशन है वो, उसको देखकर कितने लोगों में जो उत्साह है वो कितना दिख रहा है? आपको सिर्फ मेरा चेहरा ही पसंद आता है? चेहरे का नहीं सर, लेकिन आजकल लोगों को दिल को देखो चेहरा न देखो, चेहरे ने लाखों को लूटा. सर आजकल चेहरे पे ही सब मजाक कर रहा हूं. आजकल चेहरे पे ही सब दिखता है. नाही, 2-3 गोष्टी. एक पहिली गोष्ट म्हणजे मला ही घोषणा पटत नाही. पाणी अडवा पाणी जिरवा ही पूर्णपणे चुकीची घोषणा आहे. माती अडवा पाणी जिरवा ही असली पाहिजे. ही कदाचित हे बारीक वाटत असेल पण ऍक्च्युली खूपच मूलभूत गोष्ट आहे. आपण आपली माती अडवली तरच पाणी जिरेल. तर हा एक वेगळा मुद्दा आपल्या काय म्हणतात अप्रोचचा झाला. पण हे काम असं नाहीये की जे तुम्ही फेस व्हॅल्यूवरती करू शकता. हे काम जेव्हा माणसाच्या हृदयात उतरेल तेव्हाच हे होऊ शकतं. आणि आमिरचा चेहरा, मी म्हणेन की आज आमिर फक्त का दिसतो आपल्याला, फक्त आमिर नाही आहेत याच्यामध्ये. आज नाना पाटेकर आहेत, मकरंद नासपुरे आहेत, आपल्याकडचे पोपटराव पवार, अण्णा हजारे, म्हणजे खूप लांब परंपरा आहे महाराष्ट्राची. आणि महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब बोराडे आहेत, शिरपूर पॅटर्नचे साहेब आहेत, सुरेश खानापूरकर साहेब आहेत. खूप लोक अशी आहेत की ज्यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे. आम्ही फक्त या लोकांबरोबर एकत्र येऊन काम करत आहोत. असं नाही की आमिर काही ब्रँड व्हॅल्यू वगैरे 15-20 वर्षांमध्ये अशी बोटावर मोजण्यासारखेच काही पॅटर्न्स आहेत किंवा गावं आहेत की ज्यांच्यामध्ये विकास झालाय. पण बाकीच्या गावात त्याच्याकडून आदर्श पण घेत नाही. वास्तव पेपरमध्ये इनिशिएटिव्ह येतात पण त्या दृष्टीने काही पावलं टाकत नाही. त्यासाठी बदलते आपल्या डोळ्यासमोर बदलते. तुम्ही पहा, याच वेळेला पुढच्या वर्षी म्हणजे पहिल्या पावसानंतर 3 महिन्यानंतर आपण एकत्र जाऊन गावात जाऊया. महाराष्ट्रातील 500 गावं तरी भिजली असतील. आणि आपल्या 3 तालुक्यांपैकी मी म्हणेन की किमान निम्मी गावं जी आपल्या स्पर्धेत भाग घेत आहेत ही पूर्णपणे जलमय झालेली असते, असं माझा विश्वास आहे. तर हे खूप मोठ्या स्केलवरती कामं होत आहेत आणि फक्त आमच्या कॉम्पिटिशनमुळे नव्हे, शासनाच्या कार्यक्रमात, इतर जलयुक्त शिवारमध्ये इतर संस्था आणि हे करतात. महाराष्ट्र बदलतोय. सत्यजित, हे जे तुमचं वॉटर कप आहे, एक चांगला अभिनव प्रोजेक्ट आहे. याच्यात श्रमदानाचं महत्व तर सांगितलं आमिरजींनी, परंतु याच्यात ग्रामस्थांना स्वतःहून काही खर्च करावा लागणार आहे का? म्हणजे विशेषतः जर काही समजा बांधारे बांधायचे असतील पाणी अडवण्याकरता, तर याच्याकरता ग्रामस्थांना खर्च करावा लागणार आहे का? आणि त्या खर्चाची तरतूद त्यांनी कशी करायची आहे, असं करणं अपेक्षित आहे रादर. याच्यात मुद्दा असा आहे की नियोजन जेव्हा माणूस स्वतः करतो तेव्हा तो नियोजन करताना सुद्धा विचार करतो की हे नियोजन मी करावं कसं. आणि लोक इतके इन्व्हेंटिव्ह आहे त्याच्याबद्दल. आता मी तुम्हाला एका गावाचे उदाहरण देतो. पांढरवाडा नावाचं गाव आहे, त्याच्यावरती आम्ही एक एक क्लिप पण केलेली जी आता व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट होते. तर त्या गावामध्ये झालं असं की काम करायचं होतं, तर काही दानशूर व्यक्तींनी त्याच्यासाठी पैसेही दिले होते, पण अधिक पैशाची गरज होती. त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि शहरात जी मंडळी त्यांच्या गावातनं म्हणजे गेली होती त्या लोकांना त्यांनी सामील केलं आणि बघता बघता फार मोठी रक्कम उभी राहिली आणि त्यांनी पूर्ण गावाचं सीसीटीचं काम त्यांनी करून टाकलं. तर ग्रामस्थ जेव्हा म्हणतो तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे, आज निम्म्या गाव हे शहरात राहतं. कारण शहरात राहणारी लोक ही प्रत्येक जण त्याचं आपापलं गाव असतंच ना. करेक्ट. मग याच्याशीच रिलेटेड दुसरा प्रश्न की आता मगा तुम्ही सांगितलं की सातारा तालुक्यातलं एक गाव 15,000
लोकसंख्येचं आहे, दुसरं 500 लोकसंख्येचं आहे. तर साहजिकच 15,000ची लोक जास्त पैसा खर्च वर्गणी काढू शकतील किंवा जास्त पैसा आणू शकतील. जमीन क्षेत्रही जास्त असतं त्यांचं, क्षेत्रही जास्त असतं, कारण दर हेक्टरी तुम्ही केवढं पाणी अडवता याच्यावरनं तुम्हाला बक्षीस मिळतं. अच्छा, खर्च करण्यावर लिमिटेशन नाही. पण सत्यजीत, इसमें एक और चीज मुझे कहनी है कि देखिए, जब हम, ये मैं आम बात कर रहा हूँ, हर इंसान के लिए लागू नहीं होती, लेकिन आम तौर पे हम देखते हैं कि जब हमारे घर के बाहर कोई रोड खुदी हुई है या कोई पब्लिक काम चल रहा है, तो हमें इतना इंटरेस्ट नहीं होता कि क्या एक्चुअली वो क्या काम है, कौन सा डिपार्टमेंट कर रहा है, कितने पैसे खर्च हो रहे हैं, वो काम ठीक हो रहा है नहीं ठीक हो रहा है, कितना अच्छा हो रहा है कितना बुरा हो रहा है, हम बिल्कुल इंटरेस्ट नहीं लेते, क्योंकि हमको क्या लगता है वो हमारा काम नहीं है, वो सरकार का काम है, वो म्युनिसिपैलिटी का काम है, उसमें हमको बिल्कुल इंटरेस्ट नहीं है. लेकिन अगर आप अपने घर में कारपेंटर को बुलाते हैं या किसी भी इंसान को बुलाते हैं काम करने के लिए, आप उसके ऊपर खड़े रहते हैं, कैसे किया तुमने, इतना क्यों खर्चा हो रहा है, इसको ठीक से नहीं लगाया, उसको ठीक से नहीं लगाया. तो ये देखिए, ये बहुत जरूरी है. आपने जो सवाल पूछा उसके लिए मैं आपको जवाब दे रहा हूं. ये बहुत जरूरी है कि हर गांव और हर शहर को ये लगे कि ये मेरा काम है, ये मेरा काम है, ये बहुत इंपॉर्टेंट है. तभी हम उसमें इंटरेस्ट लेते हैं, तभी हम उसमें हमारा दिल लगाते हैं और हमारा पैशन उसमें जाता है, कि जब मुझे लगता है कि ये मेरा काम है, ये किसी और का काम नहीं है. मी तेच विचारत होतो की जेव्हा आता गावांमध्ये जेव्हा ही कामं होत असतील तर गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स याच्याशीच संबंधीच्या आहेत, तर मग ते सुद्धा त्यांना फंड मिळत असतील. हो, नक्की नक्की. जलयुक्तचे फंड असतात, किंबहुना महाराष्ट्र म्हणजे पैशाचा प्रश्न नाही येणार गावांना. सी, मनी इज नॉट, मनी का प्रॉब्लम मुझे नहीं लगता कि हिंदुस्तान में कोई भी जो प्रॉब्लम है उसका पैसे का वजह से कोई प्रॉब्लम है. पैसा मुझे लगता है कि हमारे पास बहुत, मतलब बहुत तो नहीं है, लेकिन पैसे की वजह से हम प्रॉब्लम सॉल्व नहीं कर पा रहे हैं, ये बात नहीं है. और हमेशा और कोई वजह होती है जिसकी वजह से हम प्रॉब्लम सॉल्व नहीं कर पाते. और जैसे आपने कहा, बहुत सारी स्कीम्स है जिसमें, और हम हमारी ट्रेनिंग में हम लोगों को समझाते भी हैं कि कैसे कौन कौन सी स्कीम्स में से आप पैसा आप सरकार से मांग सकते हो. नरेगा है, और भी स्कीम्स हैं जिसमें कि आपको कितना पैसा मिल सकता है, जो काम करने के लिए, क्या काम आप कर रहे हैं उसके लिए कितना पैसा आपको मिल सकता है. ये भी खास बात है कि कलेक्टर्स खुद इसके पीछे लगे हुए हैं. ये बहुत खुशी की बात है. कलेक्टर्स खुद देख रहे हैं कि किस तरह से हम इन गांवों को हेल्प कर सकते हैं, क्योंकि उनके लिए भी एक अच्छी बात है, एक मौका है कि दिखाने का. हाँ, कि हमारे डिस्ट्रिक्ट में इतना इतना काम हो सकता है और ग्रामस्थ स्वतः पुढे येऊन करतात. आमिर नीट बोलायला लागलो. और एक्चुअली तीनों तालुकास में जो कलेक्टर्स हैं, जो सरकारी लोग हैं, वो बहुत ही मतलब मन से जुड़ के काम कर रहे हैं. तो ये बात हमको दाद देनी पड़ेगी कि सब लोग बहुत ही दिल से इसमें काम कर रहे हैं, चाहे वो कलेक्टर हों, चाहे वो तहसीलदार हों, सब लोग इसमें बहुत ही दिल से काम कर रहे हैं. आमिर, सध्याची दुष्काळाची स्थिती जर पाहिली महाराष्ट्राची, ती किती भीषण आहे ती प्रत्यक्षात तुम्ही पाहिली का फील्डवर जाऊन आतापर्यंत, किंवा कधी पाहणार ते आहे? तुम्ही जे पाहिली जर असेल तर महाराष्ट्र हा एक व्यापक राज्य आहे, मोठं राज्य आहे. तुम्ही सध्या 3 तालुक्यांपासून सुरुवात केलेली आहे. तुम्हाला जर भविष्यात ते गावं वाढवायची असेल तर टीम वाढवावी लागेल. हो. मग तुमच्या इमेजचा फायदा करून ही टीम वाढवण्यासाठी कुठे प्रयत्न चाललेत? बॉलिवूडचं एक मोठं नाव आहे तुमचं, कुणाची मदत घेणार किंवा तुमच्या मदतीला त्यांना यायची इच्छा आहे का? असं काय अनुभव तुमचा? तो मैं अभी तक सच बात ये है कि मैं अभी तक गांव-गांव में नहीं घुमा हूँ, लेकिन मेरा इरादा है कि मैं वो अभी करूँगा. बल्कि अगले कुछ दिनों में ही हम लोग शुरू करने वाले हैं. जो कुछ मैंने देखा है महाराष्ट्र की स्थिति जो है वो मैंने टीवी पे देखा है कि क्या स्थिति है, मैंने टीवी पर देखा है. आपका दूसरा सवाल क्या था? बॉलीवुड के कितने लोग हैं आपके साथ? हाँ, बॉलीवुड में. हाँ, मैंने एक्चुअली अपने घर पे एक मीटिंग भी बुलाई थी जिसमें कि मराठी और हिंदी सेलिब्रिटीज को हमने बुलाया था. उनको हमने समझाया कि हम क्या करना चाह रहे हैं और किस तरह से हम उनकी मदद चाहते हैं. तो बहुत ही स्ट्रांग सपोर्ट आया हर एक व्यक्ति का, और सब लोग इसमें जुड़ना चाहते हैं, सब लोग योगदान देना चाहते हैं. तो जैसे जैसे उनकी जरूरत पड़ेगी हम उनको भी इन्वॉल्व करेंगे, उनको इस्तेमाल करेंगे. और ये सवाल जरूर हमारे सामने है कि हम लोग किस तरह इसको स्केल अप करें, ताकि 3 तालुका से हम 30 तालुका कैसे पहुंचे. हमको उतने ज्यादा ट्रेनर्स चाहिए होंगे, उस पर हम लोग अभी काम कर रहे हैं. नो, एज लिमिट नहीं है. इस तरह एज लिमिट नहीं. आमिर जी, आपने जब पानी फाउंडेशन का जब लॉन्चिंग किया था तब आपने पीसी में कहा था कि सचिन तेंदुलकर, रतन टाटा, इस जैसे भी हस्तियां इस पानी फाउंडेशन से जुड़ी हुई है. जी. तो उन लोगों का कंट्रीब्यूशन किस तरह से है, वो लोग इसमें किस तरह से इन्वॉल्व है?
ज्यादातर जितने इंडस्ट्रियलिस्ट हमने उस वक्त इन्वॉल्व किए थे, जो उनके साथ भी हमने जो रिसर्च की थी हमने उनके साथ शेयर किया और हमने उनको बताया कि हमारा प्लान क्या है, ये जो दिक्कत है महाराष्ट्र के सामने, इसको हम हमारी नजर से क्या इसका रास्ता क्या है, ये हमने उनके सामने रखा। तो सभी का ये रिस्पॉन्स था कि उनको लगा कि ये एक अच्छा और सही रास्ता है, हम इसको सपोर्ट करना चाहते हैं। तो लिहाजा जितने इंडस्ट्रियलिस्ट साथ आए हैं वो फंडिंग कर रहे हैं हमारी संस्था को, ताकि जो हम ट्रेनिंग प्रोग्राम्स करते हैं, हम ट्रेनर्स को, हम बहुत सारे लोगों को इस वक्त एम्प्लॉय कर रहे हैं और ये संख्या बढ़ते रहेगी जैसे जैसे हम आगे बढ़ेंगे। इसमें हम एड्स भी निकालेंगे आगे चल के, जब हम पब्लिक से ज्यादा, अभी हम सिर्फ 3 तालुका से शुरू कर रहे हैं, लेकिन जैसे जैसे इस चीज को हम बढ़ाएंगे उसमें हमारा पब्लिक कम्युनिकेशन भी बढ़ेगा, तो उस वक्त फंड्स की ज्यादा जरूरत पड़ेगी। तो इंडस्ट्रियलिस्ट जितने हैं वो हम लोग को फंड कर रहे हैं, हमारी ताकत है हमारे पीछे। फाइनेंस के अलावा भी है की इंडस्ट्रियलिस्ट वो भी समाज का एक बहुत अहम हिस्सा है आणि त्यांच्याकडनं आम्हाला अनेक प्रकारचे इनपुट्स मिळाले, ज्याच्यातनं आमची थिंकिंग या विषयाबद्दल समृद्ध झाली। जो हमने उनके साथ प्लान शेयर किया उसमें से हमने, वो हमारी मीटिंग सिर्फ आधे घंटे की नहीं थी, वो करीबन 4-5 घंटा चली। मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, ये सारे लोग, राजीव बजाज, ये सारे लोगों ने अपने थॉट्स हमारे साथ शेयर किए कि हमको क्या लगता है इसमें, हम कैसे, आप कैसे इसको, और कुमार बिरला, ये सारे लोग, क्योंकि ये सारे ब्रेन्स हैं। मैंने उनको एक चीज बोली कि आप लोगों को स्केल पता है, आप हमको स्केल में हेल्प करो, हमको आइडियाज दो कि हम इसको स्केल अप कैसे करें, क्योंकि स्केल में आप लोग एक्सपर्ट्स हो। तो मुकेश अंबानी जी के बहुत स्ट्रॉन्ग इनपुट्स थे इसमें, रतन जी के बहुत स्ट्रॉन्ग इनपुट्स थे इसमें। स्पर्धेबद्दल आता क्युरिओसिटी वाढली आहे, तर या स्पर्धेचे परीक्षक कोण असणार आणि 5 जूनला तुम्ही जेव्हा काम संपवाल तेव्हा परीक्षण करणार की म्हणजे कसं होईल परीक्षण? परीक्षण प्रक्रिया खूप इंटरेस्टिंग आहे की 2 टप्प्यामध्ये, 2 त्याच्यामध्ये स्टेजेस आहेत। पहिली स्टेज ही आहे की परीक्षक मंडळाकडे जाण्या अगोदर, कारण परीक्षक मंडळ हे सर्व गावामध्ये जर फिरायला लागलं तर याचा निकाल लागायला 1 वर्ष जाईल, कारण या कामाला खूप वेळ लागतो हे काम ऍक्च्युली मोजायला, मापायला। तर त्यामुळे हे पेअर बेस्ड आम्ही केलेलं आहे। म्हणजे समजा तुम्ही माझ्या शेजारच्या गावात असाल तर मी तुमच्या गावात येईन आणि तुमचं परीक्षण मी करेन, तुम्ही तिचं परीक्षण कराल आणि अशी ती साखळी चालेल की जेणेकरून आपण एकमेकांचं परीक्षण करू। त्याच्यामध्ये सेल्फ इव्हॅल्युएशनचा सुद्धा भाग आहे की मी स्पर्धेचा काळ झाल्यानंतर मी फॉर्म भरेन आणि मी सांगेन की माझं एवढं एवढं काम झालं आणि तुम्ही तपासाल की ते वास्तविक झालं की नाही। फोटो से आप ले सकते हैं कि भैया ये पहले उसने ये बोला था, ये काम करेंगे और अब इतना काम हुआ है, इतना काम नहीं हुआ है। आणि त्याच्यातली जी टॉप 10 गावं निघतील त्या टॉप 10 गावामध्ये आपलं परीक्षक मंडळ जाईल। तर त्या परीक्षण मंडळामध्ये विकास पाटील जी हे आपल्या कृषी खात्यातले अतिशय तज्ज्ञ आणि हायली रिस्पेक्टेड असे अधिकारी आहेत, ते आहेत। मग आपलं WOTR जी आपली नॉलेज पार्टनर आहे त्यातनं प्रकाश केसकर जी ते आहेत, आणि तिसरे जे आपले जज आहेत ती विदर्भात दिलासा नावाची एक संस्था गेले 20-25 वर्ष काम करते, त्यातील मनसूरबाई खोरास्या असे हे तिसरे तज्ज्ञ आहेत। असे 3 तज्ज्ञ या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत। निकाल कधी लागणार? आणि त्याचा निकाल, कारण आपण सगळं कामांची यादी 5 जून पर्यंत दिली जातील, स्थानिक सुपरवायझर्स आपलं काम 15 जून पर्यंत पूर्ण करतील आणि पुढच्या 15 दिवसात आपले जजेस त्या गावांना जाऊन भेट देतील आणि होपफुली जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण अनाउन्स करू शकतो। आमिरजी आणि सत्यजी, माझा तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे की मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई, सध्या तिथे वर्षाला 27 कोटी लिटर दारू बनते आणि त्या दारूसाठी 125 कोटी लिटर पाणी वाया जातं। तर असे कारखाने बंद करायला हवेत का, हा प्रश्न उपस्थित होतोय सध्या। आणि दुसरा IPL संदर्भात आहे की 30 एप्रिल नंतर IPL महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आले आहे पाणी टंचाईमुळे, तर याबाबत तुमच्या दोघांचं मत काय? दोन्ही प्रश्नाबद्दल हे माझं वैयक्तिक मत म्हणून मी सांगतोय, पाणी फाउंडेशन म्हणून नव्हे, कारण ह्याची चर्चा आम्ही प्रॉपरली जशी करायला हवी तशी काही चर्चा झालेली नाहीये, कारण आमचं काम हे सध्या वॉटर कपच्या संदर्भातच आहे। पण एक नागरिक म्हणून मी माझं मत सांगतो। पहिली गोष्ट दारूबद्दल, की ज्या उद्योगाला एवढं पाणी लागतं ते जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा क्षेत्रात त्याला लोकेट करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। म्हणजे हे प्लॅनिंग, कोणत्या पद्धतीचं प्लॅनिंग हे माझ्या समजुतीच्या बाहेर आहे। त्याच्याबद्दल काय करावं हे मी योग्य व्यक्ती नाहीये, पण मला असं नक्कीच वाटतं की जेवढे उद्योग
हे वॉटर इंटेन्सिव्ह आहेत किंवा जेवढी पिकं ही वॉटर इंटेन्सिव्ह आहेत ही सामान्यतः ज्या क्षेत्रात पाणी जास्त पडतं त्या क्षेत्रातच असावी. तर हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं कॉन्ट्रोवर्शियल देणार आहे आणि ते IPLच्या संदर्भात. मी अगोदर सांगतो, मी IPLचा फॅन नाही, मी क्रिकेटचाही फॅन नाहीये खऱ्या अर्थाने. ती माझी जी लव्ह अफेअर आहे ती कधी काळी संपली क्रिकेट बरोबरची, आणि IPL सुद्धा त्याच्यामागे एक कारण असेल. त्यामुळे IPL बद्दल मला अजिबात प्रेम नाहीये. परंतु IPL थांबून आपला पाण्याचा प्रश्न काही सुटणार नाहीये आणि आपण चुकीच्या मुद्द्यावरती आपण भर देत आहोत. आपले दारूचे कारखाने या सर्व क्षेत्रात अबाधित चालू आहेत. आपलं ऊस उत्पादन अशा सगळ्या क्षेत्रात अबाधित चालू आहे. त्याबद्दल आपण काहीही करत नाही आहोत. तर IPL मला एक सॉफ्ट टार्गेट दिसतंय की ज्याला आता ठीक आहे, आता आपण आदरच करतो, म्हणजे माननीय न्यायालयाचा आदरच करतो, पण एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की याने तो प्रश्न सुटणार नाही, असं माझं स्वतःच मत आहे. जो सत्य नाही काम है उसमें पूरी तरह से आमिर एक प्रश्न आहे या स्पर्धेबद्दल. म्हणजे परीक्षेत कॉपी केल्यासारखं एखाद्या गावानं जर केलं तर काय करायचं? म्हणजे एकीकडं म्हणजे चोरी, चीटिंग, एग्जाम में चीटिंग करता है, वैसे अगर किसी ने चीटिंग की, यानी एक गांव श्रमदान कर रहा है और दूसरा गांव JCB लगा रहा है, कर सकते हैं. वो चीटिंग नहीं है, उसमें हम चीटिंग नहीं काउंट करते. जो काम आप JCB से करेंगे, आप JCB भी के साथ कर सकते हैं, श्रमदान के साथ भी कर सकते हैं. श्रमदान को हमने थोड़ा ज्यादा वजन दिया है इस कॉम्पिटिशन. नाही, त्याला दोन्हींना मार्क दिली आहेत. त्यामुळे मशीनने होणारी जी कामं आहेत, आणि काही कामं तुम्ही फक्त मशीनने करू शकता, करेक्ट, त्याला स्वतंत्र मार्क आहेत, आणि जी कामं श्रमदानाने होऊ शकतात त्याला स्वतंत्र मार्क. उदाहरणार्थ, वृक्ष लागवडीसाठी तुम्हाला काही मशीनची गरज, म्हणजे ते मशीनने करू शकता तुम्ही, पण वृक्ष लागवड तुम्ही सामान्यतः सुद्धा हाताने करू शकता. अशा कामांना आम्ही जास्त भर दिलेला आहे श्रमदानाच्या कामाच्या यादीत. त्यामुळे दोन्ही कामांना वेगवेगळे स्कोप आहेत. तुम्ही सांगितलं की तिथे जे ट्रेनर्स आहेत त्यांनी ते शिकवलं आणि त्यांना बघून बघून जे गावातले लोक आहेत त्यांनी शिकले, पण बघितलेलं किती लक्षात राहील आणि त्यांना काही प्रश्न पडले तर तुमची टीम तिथे असणार आहे का त्यांना सांगायला? पहिला प्रश्न की ट्रेनर्सने जे सांगितलं त्यापेक्षा त्या गावानेच उदाहरण त्यांच्यासमोर निर्माण केलं. म्हणजे आम्ही जी गावं निवडली ही तिन्ही गावं ट्रेनिंगसाठीची निवडलेली गावं, ट्रेनिंग सेंटर्स, ती ट्रेनिंग सेंटर्स गावी होती. म्हणजे असं नाहीये की ते ट्रेनिंग सेंटर होतं. एक गाव त्याचं नाव आहे हिवरे नव्हे, हिवरे बाजार, सॉरी हिवरे बाजार नव्हे, हिवरे, साताऱ्यातलं हिवरे. दुसरं होतं नलवडेवाडी. आता ही दोन्ही गावं, तिथे आम्ही शेतकऱ्यांबरोबरच राहत होतो. त्यामुळे ऑटोमॅटिकली जी लोक प्रशिक्षणासाठी येत होती ते शेतकरी आपापसात बोलत होते, आणि तेव्हा त्यांनी जी शिकवण मिळाली ती त्यांना म्हणजे आपल्यासारख्याच शेतकऱ्याकडनं मिळाली. आणि तिन्ही आपले जे सेंटर्स होते, आणि हिवरे बाजारही सेंटर होतं, हे तिन्ही सेंटर्स इथे खूप कमी पाऊस पडलेला गेल्या वर्षी, आणि तरी तिन्ही गावांमध्ये तुम्ही हँडपंपला जरी टिचकी मारली ना तरी पाणी येतं. त्यामुळे त्यातनं त्यांना शिकवण मिळाली की ही गावं पाणीदार कशी झाली. मग तो शेतकरीच त्यांना सांगतो. मग ते पाहतात की या शेतकऱ्यांनी ऍक्च्युली केलं काय, तर त्यांनी हे स्ट्रक्चर्स बांधले, हे उपचार केले, हे ट्रीटमेंट्स केली. पाणलोट या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे सगळं त्यांना तिकडे पाहून, अनुभवातून आणि इंटरॅक्शन मधनं शिकायला भेटलं. सत्यजितजी, 3 तालुक्यांची तुम्ही निवड केली आहे, परंतु त्या अंतर्गत जेवढे गावं येतील तेवढ्यासाठी ट्रेनिंग आणि सगळं दिलंय तुम्ही, परंतु इतर गावांनाही किंवा इतर तालुक्यातील गावांनाही जर जलसंधारणाची कामं करायची असेल, परंतु आता तुमच्या नियमावलीप्रमाणे ते भाग घेऊ शकत नाही, पण त्यांना जर काम करायची असेल जलसंधारणासंदर्भात त्यांच्यासाठी काही मार्गदर्शिका असू शकते का तुमच्याकडनं? कारण आता त्यांच्याकडे 1.5-2 महिन्याचा वेळ आहे पावसाळा आता सुरू व्हायला. दैट्स अ टफ वन, क्योंकि आपने जो सवाल पूछा वो बहुत इंपॉर्टेंट सवाल है, क्योंकि हम चाहते हैं कि हम ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंच पाए, हम ज्यादा से ज्यादा लोगों को, जो नॉलेज हमारे पास है हम ज्यादा से ज्यादा लोगों के साथ बांट सकें. इस वक्त जो तरीका हमारे पास है जिसमें हमको भरोसा है कि सामने वाला समझ भी रहा है, वो हमने प्रोग्राम बनाया है जो इस वक्त हमारे लिए एक्चुअली वो भी एक सीखने का मौका है. इस पहले राउंड के बाद हमको भी ज्यादा समझ आएगी कि हमने इसमें क्या गलतियां की, इसमें हमको क्या सुधार लाना है.
एक लार्जर स्केल पे लोगों को सिखाना, इसके बारे में हमने विचार नहीं किया है, लेकिन इसके बारे में हमको विचार करना चाहिए कि उसका क्या तरीका हो सकता है कि हम ज्यादा से ज्यादा गांव तक पहुंच पाएं। शायद टेलीविजन एक माध्यम है जिसपे हम ट्रेनिंग कर सकते हैं ताकि ज्यादा से ज्यादा लोग तक पहुंच पाएं। देखिए, इतना ध्यान रखिएगा कि आपको जो फेस टू फेस ट्रेनिंग मिलेगी और टेलीविजन पे ट्रेनिंग मिलेगी, उसमें उसका असर जो है उसमें फरक होगा। एखादं मॉडेल सांगू शकाल? एखादं मॉडेल सांगू शकाल की जेणेकरून तुम्ही प्रशिक्षण कसं दिलं हे कळेल? ऍक्च्युली सर्वात सुंदर मॉडेल आहे आमचं मॉडेल. आम्ही पहिल्या प्रथम एक लाईव्ह मॉडेल बनवलंय एका पाणलोट क्षेत्राचं. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला एक पाणलोट क्षेत्र दिसतं आणि 2 मॉडेल्स आहेत त्याची. पहिलं मॉडेल असं आहे आणि दोन्ही आयडेंटिकल आहेत. पहिलं मॉडेल असं आहे की त्याच्यावरती तुम्ही पाणी ओतायचं, 4 लिटर पाणी मोजून ओतायचं आणि तुम्ही पूर्ण पाहू शकतात की त्या पाण्याचं काय होतं, कुठे जातं, केवढं पाणी जमिनीखाली जातं, त्याची झिरप केवढी आहे, ठीक आहे, आणि केवढं वाहून जातं. दुसरं मॉडेल त्याचा शेप वगैरे तसाच आहे, पण त्याच्यावरती उपचार झालेले आहेत. कुठे सीसीटी झालेलं आहे, कुठे एक मातीचा बंधारा आहे, कुठे दगडी बांध आहेत. प्रत्येक ठिकाणी त्या पाण्याला अडवण्याचे वेगवेगळे उपचार अवलंबलेले आहेत. आणि त्याच्यावरती पुन्हा तुम्ही 4 लिटर पाणी ओतायचं आणि तुम्हाला लक्षात येतं की जास्तीत जास्त पाणी दुसऱ्या मॉडेलमध्ये हे जमिनी खालती जातं. तर हा एक लाईव्ह आहे मॉडेल आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात, प्रत्येक जण आपल्या हाताने करू शकतो, मोजू शकतो. म्हणजे आम्ही ऍक्च्युली हे पूर्ण एक्सपेरिमेंट काहीच करत नाही, मॉडेल त्यांच्यासमोर ठेवतो आणि सांगतो 4 लिटर पाणी ओता आणि मग मोजा. म्हणजे तुम्हाला त्या अनुभवातनं लक्षात येतं की जलसंधारण किंवा पाणलोट विकास हिचं विज्ञान काय आहे, एका नजरेत तुम्हाला लक्षात येतं. सत्यजित जी, अशा पद्धतीच्या अनेक उपाययोजना खरं तर जसं तुम्ही म्हणालात की पूर्वापारपासून काही पद्धती आहेत ज्या आपण विसरत गेलो किंवा बदलत गेल्या. धरणं बांधली जातील, छोटे बंधारे बांधले जातील किंवा तळी बांधली जातील, पण त्याच्यामध्ये स्लिट गाळ साचत जातो. तर त्या मेंटेनन्सला सुद्धा तितकं महत्त्व दिलं पाहिजे. तर तुम्ही भविष्यामध्ये ज्या कॉम्पिटिशन्स घ्याल त्यामध्ये आधीची गावं आणि त्यांचा मेंटेनन्स याचा सुद्धा समावेश असणार आहे का? आणि दुसरं, पाण्याच्या वापराची प्राथमिकता, कुठल्या क्षेत्राला पाणी कुठलं गाव किती देतंय याचा सुद्धा विचार करायला पाहिजे जर लॉंग टर्म विचार करायचा असेल. आणि त्यात सगळी क्षेत्र आली, खेळ आलं किंवा शेती आलं, त्याचबरोबर पिण्याचं पाणी आणि अन्य बेसिक गोष्टी सुद्धा आल्या. बरं, दोन प्रश्न. पहिला प्रश्न की जुन्या उपचारांबद्दल काय, तर जुने उपचार जे आहेत किंवा ट्रीटमेंट्स आहेत, स्ट्रक्चर्स आहेत, त्यांचं जे मेंटेनन्स आहे या स्पर्धेतही आपण घेतलंय. किंबहुना आज सर्वात महत्वाची गरज आहे की आपल्याकडे एवढे हजारो केटीवेअर, इतर असे स्ट्रक्चर्स जे आपण महाराष्ट्रात बांधले आहेत, शेततळी जी गाळाने भरलेली आहेत, तो गाळ काढणं, ते स्ट्रक्चर्स रिपेअर करणं हे सर्वात कॉस्ट इफेक्टिव्ह ऍक्च्युली टेक्निक आहे आपल्यासाठी, की कमी खर्चात कमी वेळेत लगेच रिझल्ट देणारं काम. त्याला आपण या स्पर्धेतही आपण मार्क दिलेली आहेत. त्यामुळे ते आपण ऑलरेडी लक्षात घेत आहोत आणि यापुढे याच पद्धतीने जे स्ट्रक्चर्स बांधले जातील त्यांचं मेंटेनन्स व्हावं, त्याचा एकच शाश्वत उपाय हा आहे की ज्याला आपण म्हणतो इमोशनल ओनरशिप, की प्रत्येक व्यक्तीला, ग्रामस्थाला असं वाटलं पाहिजे की हे स्ट्रक्चर माझं आहे. आज BST बसमध्ये आपण मुंबईत फिरतो, पण जर आपल्याला वाटलं की आपली बस आहे तर आपण त्याच्यामध्ये थुकणार नाही. जर आपल्याला नाही वाटलं तर आपण थुकू. तर ही साधी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्वतः घाम घालतो, आपण इन्व्हॉल्व्ह होतो त्या कामामध्ये, ऑटोमॅटिकली एक भावनिक दृष्ट्या आपल्याला मालकी हक्क आपला वाटतो की हे उपचार आपले आहेत, हे गाव आपलं आहे, हे सगळं काम आपलं आहे. तर त्यामुळे त्याचं मेंटेनन्सही साहजिक होईल असं आम्हाला वाटतं. आमिर, असा प्रश्न आहे माझा की बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये, आमिरजी, आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्राचा वापर करून लोकजागृतीसाठी तुम्ही काही फिल्म करणार आहात का, किंवा त्याचा वापर असा काही करणार आहात का की जेणेकरून जास्त लोकांपर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचेल? आणि दुसरं, मला भटकळजींना विचारायचंय की दीर्घकालीन उपाय म्हणून तुम्ही हे करताय, शाश्वत उपाय करताय, पण आता जो महाराष्ट्राचा प्रश्न आहे की अगदी ट्रेननी पाणी आणावं लागतंय, तर कमी मुदतीचे जे काही उपाय आहे म्हणून तुम्ही काही उपाय सुचवू शकता का सरकारला किंवा महाराष्ट्राला? तो फिल्म हम नहीं कर रहे हैं इस विषय को लेकर. इस विषय को लेकर हम जमीनी स्तर पर काम कर रहे हैं और जो कुछ हमें कम्युनिकेशन करना है वो हम अलग अलग जरियों से कर रहे हैं. उसके लिए फिल्म बनाने की मुझे आवश्यकता नहीं लगती, जरूरत नहीं लगती. लेकिन अलग अलग तरीके हैं जिससे हम कम्युनिकेट करेंगे लोगों के साथ. जैसे जैसे हम और आगे बढ़ेंगे, जैसे जैसे हम इस मुहिम को और बड़ा करेंगे, हमारे कम्युनिकेशन बदलता रहेगा. लेकिन फिल्म हम नहीं कर रहे हैं उसके लिए, नहीं.
त्याच्याबद्दल माझं थोडंसं वेगळं मत आहे. मी इथे आपल्या महाराष्ट्रात एवढी समृद्ध फिल्म इंडस्ट्री आहे, इतके टॅलेंटेड दिग्दर्शक आहेत, मी त्यांना इनफॅक्ट अपील करेन की हा खूप सुंदर विषय आहे, याच्यावरती अतिशय भावनात्मक दृष्ट्या उत्कट अशी भावना निर्माण करणारी फिल्म बनू शकते. मतलब हम नहीं बना रहे हैं फिल्म, क्योंकि हम लोग इस काम में लगे हुए हैं. दो काम हम लोग साथ में नहीं कर पाएंगे. सत्यजित जी, मला लेकिन और कोई फिल्म बनाएगा तो अच्छी बात है. सत्यजित जी, मला तुम्हाला विचारायचं, म्हणजे माझी उत्सुकता आहे भटकळ या नावाविषयी. भटकळ हे जे गाव आहे तुमचं, ते म्हणजे त्या गावाविषयी उत्सुकता अशी की ते गाव चांगलं प्रकाशक तयार करतं, चांगले दिग्दर्शक तयार करतं, अतिरेकी पण तयार करतं, आणि मी या महिन्यात ऐकलं की ते एक चांगली बिर्याणी रेसिपीसाठी पण ते गाव फेमस आहे. काय आहे हे सगळं? ऍक्च्युली ते गावाचं नाव म्हणजे तसं जर पाहिलं तर ते ज्याला आपण म्हणतात ना, नावापुरतं ते गाव आहे. म्हणजे त्या गावात मी कधी गेलो नाही. माझे वडील प्रकाशक लेखक रामदास भटकळ हे वय वर्ष 75 झाल्यानंतर तिकडे गेले. माझे आजोबा वय वर्ष 10 अनाथ होते आणि ते मुंबईत जे आले ते मुंबईतच राहिले. त्यामुळे आम्ही स्वतःला पूर्णपणे मराठी आणि या देशाचे, या मातीचे असं समजतो. त्यामुळे भटकळ या गावाशी माझा काहीही संबंध नाही. आणि भटकळ फार सुंदर गाव. बर युबी बर. शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा. सर, आज देश में ऐसे बहुत सारे मुद्दे हैं कि जिनको लेकर बहुत से लोग सोच रहे हैं कि माइग्रेशन करें. आपको भी पता होगा कुछ मुद्दे, उसी में एक है पानी को लेकर बहुत सारे लोग माइग्रेट हो रहे हैं महाराष्ट्र में. इनकी माइग्रेशन की जो क्या कहेंगे, जो बहुत लोग हैं वो माइग्रेट हो रहे हैं महाराष्ट्र में आज. अगर आप ये प्रतियोगिता लेके गांव में जाते हैं और वहाँ पे इतने लोग ही नहीं बचे हैं कि वो श्रमदान करे या श्रम करे, तो आप ऐसे लोगों को लेकर क्या कहना चाहेंगे जो माइग्रेट हो रहे हैं आज महाराष्ट्र में? गाँव से माइग्रेट हो रहे हैं, शहरों में जा रहे हैं. मैं कौन होता हूं उनको कुछ कहने के लिए, क्योंकि उनकी क्या समस्या है मैं उनके जगह पे नहीं हूं कि मैं उनको कुछ कह सकूं. लेकिन हमारी कोशिश ये रहेगी कि हम इस विषय में काम ऐसा करें कि लोगों को वो जरूरत ना महसूस हो. ये हमारी कोशिश है. एक मैं सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे म्हणून मी अगदी थोडक्यात विचारते की आपल्याला व्हॉलेंटियर्स हवे आहेत का या कामासाठी, असं जाणून घ्यायचंय. कसं इन्व्हॉल्व्ह होता येईल? अर्थात व्हॉलेंटियर्स म्हणजे आपल्याला 1 कोटीहून अधिक व्हॉलेंटियर्सची गरज आहे. व्हॉलेंटियर्स सुद्धा आपण म्हणणार नाही, कारण व्हॉलेंटियर्स मध्ये कुठेतरी ही भावना असते की आम्ही वेगळे आणि व्हॉलेंटियर्स वेगळे. आम्ही सुद्धा व्हॉलेंटियरच आहोत. तर आपल्याला अशी एक खूप मोठी चळवळ उभी करायची आहे आणि खूप लोकांना इन्व्हॉल्व करायचं आहे. आता काय सध्या ही स्पर्धा आपण खूप शॉर्ट नोटीसवरती घेतली आहे, त्यामुळे आपल्याला अजून त्याचं प्रॉपर नियोजन करता आलं नाही. आणि आम्ही थोडे नियोजनावरती भयंकर विश्वास ठेवणारी लोक आहोत. त्यामुळे ते सगळं नियोजन आम्ही प्रॉपर करू की जेणेकरून म्हणजे इट विल बी ओपन इन्व्हिटेशन फॉर एव्हरीवन की त्यांनी याच्यामध्ये व्हॉलंटियर करावं, काम करावं. क्योंकि जब वॉलंटियर आगे आएंगे तो हमको उनको बहुत ही स्पेसिफिक डायरेक्शन और काम देना है कि आपको एग्जैक्टली क्या करना है, हम आपसे क्या एक्सपेक्ट करते हैं, हमारी क्या उम्मीद है आपसे. ऐसा कंफ्यूजन में हमको काम नहीं करना है. तो यकीनन वो समय भी आएगा जब हमें ज़्यादा से ज़्यादा वॉलंटियर्स की ज़रूरत पड़ेगी और उस वक्त हम जरूर लोगों को इन्वाइट करेंगे टू वॉलंटियर इन दिस वर्क. आमिरजी, तुम्ही हे काम महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याच्या आधी नाम संस्था हे काम करत होती, नाना पाटेकर आणि मकरंद. तर त्यांच्यासोबत आपण जोडावं आणि वेगळं एक गव्हर्नमेंटचं फेस म्हणून न जाता त्यांच्यासोबतच काम करून हे काम अधिक व्यापक करावं असं आपल्याला वाटलं नाही? मुझे लगता है कि इसमें ज्यादा से ज्यादा लोग जुड़े हैं, ये अच्छी बात है. आई थिंक नाम जो काम कर रहा है, नाना और मकरंद जी जो काम कर रहे हैं वो बहुत ही इम्पोर्टेंट काम है. और मैं बल्कि नाना से 2-3 दफ़ा मिला और हमारी बातचीत भी हुई कि जब भी उन्हें ज़रूरत होगी मेरी, मैं उनके लिए हाजिर हूँ. जब भी हमें उनकी ज़रूरत पड़ेगी वो हमारे साथ काम करेंगे. तो ये एक ऐसा विषय है जिसमें ज़्यादा से ज़्यादा लोग इन्वॉल्व हो, अपने अपने लेवल पे लोग काम करें. ये अच्छी बात है. सर, आपने लोगों के लिए कॉम्पिटिशन थोडा भर द्यावा असं वाटतं. तुम्ही म्हटलं की गव्हर्नमेंटचा फेस होण्यापेक्षा ऍक्च्युली इथे पाणी फाउंडेशन किंवा आमिर हे गव्हर्नमेंटचा फेस नाही आहे. हो. म्हणजे ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आम्ही अनेक वेळेला इकडे शासनाचा आम्ही रेफरन्स दिला, पण आम्ही हे काम जे शासनाबरोबर जी आपली पार्टनरशिप आहे ही पूर्णपणे काय म्हणतात विश्वासावरती बनलेली पार्टनरशिप आहे. न पैशाची कुठे घेवाणदेवाण आहे, न आमिर जलयुगचे अँबॅसेडर बनले, न कागदोपत्री काही व्यवहार आहे, पण आपली उद्दिष्ट सेम आहेत.
शासनाला जलयुक्त शिवार मार्फत जे करायचं तेच आम्हाला करायचंय, किंवा उलट दिशेने सुद्धा आपण तसंच म्हणू शकतो. म्हणजे माझा विचारायचा उद्देश हाच होता की तिकडे असं झालं की नानासोबत लोक जास्त यासाठी गेली की त्यांना ह्या सरकारवर किंवा संस्थेवर, एकंदरीत सिस्टमवर म्हणूया, विश्वास नव्हता. तर तो कुठंतरी गमावलेला विश्वास आमिरच्या माध्यमातून पुन्हा परत मिळवायचे हे सरकारचे प्रयत्न आहेत, असा एक लोकांमध्ये समज आहे. हे मला आजपर्यंत मी हे पहिल्यांदा ऐकतोय आणि या पद्धतीचे, म्हणजे वाईट अर्थाने मी म्हणत नाही, पण या पद्धतीचे मला खीस काढण्यात फारसं स्वारस्य नाहीये. मला असं वाटतं की आपण ही गोष्ट जेवढी सिंपल ठेवली ना, की पाण्याबद्दल आपण सर्व एक आहोत आणि पाण्यासाठी जे जे करण्याची गरज आहे ते आपण करावी. या पलीकडे फार त्याचा हे इकडचे ते तिकडचे नाही, पाण्यासाठी आपण सगळे एकच आहोत असं मला वाटतं. मला खरोखर वाटतं की महाराष्ट्रामध्ये पाण्यासाठी आज कोणाचं दुमत असणं शक्यच नाहीये. एक लास्ट क्वेश्चन है मेरा कि आपने लोगों के लिए कंपटीशन रखा है, और एक कंपटीशन आप लेना चाहेंगे हमारे राजनेताओं के लिए जो कि तरीका न सोच के शुगर मिल लगाते हैं, बियर फैक्ट्री लगाते हैं, कि तरीके से काम करे, इसके लिए कंपटीशन राजनेताओं के लिए? नहीं, मैं कौन होता हूँ उनके लिए कॉम्पिटिशन देने वाला? लोगों के लिए देखिए, राजनेता भी जो होते हैं वो कोई अलग गोले से नहीं आते हैं, जैसे पीके अलग गोले से आया था। राजनेता भी हमारे समाज से ही सामने आए हैं और वो हम में से एक ही हैं। तो जितनी सच्चाई हम में है उतनी सच्चाई उनमें भी है, जितनी इंटेग्रिटी हम में है उतनी इंटेग्रिटी उनमें भी है। तो अगर आप बेहतर राजनेता चाहते हैं तो खुद को सुधारिए और वक्त में आपको अच्छे राजनेता भी मिलेंगे, तो कंपटीशन की जरूरत नहीं पडेगी। हाँ याच्यामध्ये म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच माहितीसाठी की हे पाणी फाउंडेशनचं जे काम आहे, ही जी कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यामध्ये माझा म्हणून आपण आपलं जे एक छोटासा खारीचा वाटा आपण उचलतोय तो असा की 20 तारखेपासून ॲक्च्युली कॉम्पिटिशन सुरू होईल, पण आपणही त्याच्याशी जोडले गेलेले आहोत. आपण दर आठवड्याला जे काही याच्यामध्ये घडतंय ते आपण दर शनिवारी आपण त्याच्याबद्दलचा एक विशेष कार्यक्रम करणार आहोत. जोपर्यंत ही कॉम्पिटिशन सगळी पूर्ण होत नाही तोपर्यंत दर शनिवारी रात्री 9 वाजता त्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण असेल, नंतर रविवारी त्याचं रिपीट टेलिकास्ट असेल. आपण उद्यापासूनच प्रत्यक्षामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेणारी जी गावं आहेत त्या गावांच्या बद्दलची माहिती आपण द्यायला सुरुवात करू. ही कॉम्पिटिशन कशी होते याच्याबद्दलचे सगळे तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करून, कारण हे काम असं आहे की हे कुठल्या एका व्यक्तीचं, एका संस्थेचं, एका असं कोणाचं म्हणून नाहीये, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. हा आपल्या सगळ्या राज्याच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे आणि आत्ताचे जे दिवस आलेले आहेत महाराष्ट्रावर हे परत कधीच येऊ नयेत अशा एका मोठ्या उदात्त हेतून आपण हे सगळं करतो आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे की ह्या एका अशा पवित्र कामामध्ये जोडलं जाण्याची संधी माझ्याला मिळते आणि त्याच्यामुळं सगळा महाराष्ट्र हे सगळं जे काही घडतंय, हा जो प्रयोग नवा घडतोय, लोकांना पैसे द्यायचे किंवा तुम्ही काहीतरी करा असं सांगायचं, याच्यापेक्षा सुद्धा लोकांना कार्यप्रवण करायचं आणि प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये उतरवून प्रत्येक गावाला आपल्यामध्ये बदल करायला प्रवृत्त करायचं, ही खरं तर माझ्या मते खूप मोठी गोष्ट आहे जी या निमित्तानं घडताना आपल्याला दिसते. आणि जेव्हा ही योजना यशस्वी होईल, जेव्हा अगदी त्याला आपण फार वाईट विचार नाही करू, समजा अगदी पण जरी 50% जरी यश मिळालं तरी सुद्धा ज्या गावांमध्ये आज पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशी किमान 75 ते 100 गावं पुढच्या उन्हाळ्यामध्ये आजच्या संकटांपासून वेगळी झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे, जी माझ्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट असणार आहे, क्रांतिकारी अशी गोष्ट असणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही याच्या निमित्तानं आणखीन जर तू काही सांगू इच्छित असशील तर या कॉम्पिटिशन बद्दल, आणि तर आपण मग त्याच्यावर संपूया. मुझे यही कहना है कि जैसे सत्य बता रहे थे कि हम लोग भी वॉलंटियर्स ही हैं और हम लोग सब इसमें जुड़ के काम कर रहे हैं, और इसी तरह हमारी ये सोच है कि जितने लोग इसमें जुड़ेंगे उतना ज़्यादा ही हमें कामयाबी मिलेगी. जो हमने प्लान बनाया है वो हम कदम कदम पे लोगों के साथ शेयर करेंगे, किस तरह लोग इसके साथ जुड़ सकते हैं वो भी हम उनको बताएंगे. जो अलग अलग तरीके से लोग मदद कर सकते हैं, अलग अलग तरीके से लोग इसके साथ जुड़ सकते हैं, वो हम वक्त वक्त पे लोगों को बताते रहेंगे.
नक्कीच सत्यजित, ज्याप्रमाणे खरं तर आपल्या आयडिया आणि आमिर आपले सिनेमे कायमच सुपरहिट होत असतात, त्याचप्रमाणे ही पाणी फाउंडेशनची जी कल्पना आहे ती सुद्धा महाराष्ट्रात अगदी सुपरहिट ठरावी अशी आमची सुद्धा आशा आहे, आमची सुद्धा इच्छा आहे आणि आपल्या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा. आणि थँक्यू सो मच आज कट्ट्यावरून गप्पा मारल्याबद्दल. बोलवल्याबद्दल थँक्यू. माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.